खूप सुंदर सर. असं वाटत होतं की तुम्ही वाजवत राहावं आणि आम्ही फक्त ऐकत राहावं. इतकी छान सुरुवात आजच्या एपिसोडची आपण केली आहे. तर खरं तर व्यक्ती म्हणून जाणून घेण्यासाठी आज मी इथे आली आहे. तर तुम्ही Yes. उत्तम बासरी वादक तर आहातच, याची प्रचिती आत्ताच आपल्या श्रोत्यांना आलीच आहे. पण त्याही पलीकडे तुमचे बासरीचे सूर आणि तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात, तर हे सगळं हा सगळा एंटायर जर्नी आज जाणून घ्यायचा आहे. हो. तर तुमचं आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत. आणि रसिक धन्यवाद. श्रोते हो, आज माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध बासरी वादक सौरभ वर्तक. आणि आज त्यांचे सुरेल मुरलीचे सूर आत्ताच आपण एपिसोडच्या सुरुवातीला ऐकले. शब्द सुरांचे सारथी या मालिकेच्या या भागामध्ये आज स्वरांचे सारथी तर आपण गेल्या अनेक भागांपासून बघतच आहोत, पण आज सुरांचे सारथी आज आपल्या सोबत आहेत. तर सौरभ वर्तक हे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा बासरी वादनाचे अनेक कार्यक्रम करतात आणि खूप प्रसिद्ध बासरी वादक आहेत. तर त्यांचा एंटायर जर्नी जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत त्यांच्या स्टुडिओमध्ये. आणि खूप छान माहोल इथे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बासऱ्या आहेत आणि मुरली वादक श्रीकृष्ण इथे आहे. तर अधिक वेळ न दडवता आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करू. आणि येस, या कार्यक्रम म्हणजे या एपिसोडमध्ये मधून त्यांच्या बासरी वदनाची झलकही आपण बघणार आहोत. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. सर, पुन्हा एकदा तुमचं अनुस्मी चॅनलच्या या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि सुरुवात करूयात की ह्या बासरीची ओळख तुमची कशी झाली. येस. सुरुवातीला म्हणजे माझ्या सांगीतिक सुरुवात जी आपण म्हणतो तर ती प्रत्येकाचीच हॉबी म्हणून झालेली असते. तर त्यावेळेला मी दुसरीत असताना मला माझ्या आई वडिलांनी तबल्याच्या क्लासला घातलं होतं. तर मी 2री ते 4थी हे तबल्याचा क्लास केला. पण समहाऊ असं होतं की शिकवणाऱ्याचं म्हणजे आपले जे गुरु आहेत ते कितीही उत्तम असले तरी गुरु शिष्याचं ट्युनिंग हे चांगलं असं व्हायला लागतं. जे प्रत्येक वेळी होतच असं नाही किंवा प्रत्येक वेळी आपण जे पहिलं इन्स्ट्रुमेंट ट्राय करतो तर तेच आपल्याला क्लिक होईल असं पण नाही. तर मी 2 वर्ष तबला शिकलो. त्यानंतर मला असं कुठेतरी वाटलं की मला सुरांचं जास्ती आकर्षण आहे, तालवाद्यापेक्षा सुराचं जास्ती आकर्षण आहे. म्हणून मी कुठे हार्मोनियम हे वाद्य बघितलं किंवा ऐकलं, कारण आमच्या घरी तसं संगीताचा काही वारसा नाहीये किंवा कोणी इव्हन हॉबी म्हणून कधी शिकलेलं नाही आमच्या पूर्ण 3-4 पिढ्यांमध्ये संगीत. त्यामुळे माझ्या आई वडिलांनाही वाटतं की मी हार्मोनियम कुठे पाहिली. पण मी एक दिवस जाऊन आई वडिलांना म्हणलो की मला हार्मोनियम हे वाद्य शिकायचंय. तर हार्मोनियम हे वाद्य शिकायला लागल्यानंतर मी साधारण 12-13 वर्ष हार्मोनियम शिकलो आणि माझ्या नशिबाने मला खूप उत्तम गुरु लाभले. श्रीयुत माधव मारणे म्हणजे ज्येष्ठ हार्मोनियम वादक, जगतविख्यात हार्मोनियम वादक पंडित आप्पासाहेब जळगावकर यांचे ते ज्येष्ठ शिष्य आहेत. तर त्यांच्याकडे मी 12-13 वर्ष हार्मोनियम शिकत असताना म्हणजे हार्मोनियमचा प्रवास चालू असताना त्यावेळेला आयवाचा डेक अशी एक कॉन्सेप्ट आली होती. आता सगळंच बदललेलं आहे, 5.1 सिस्टीम आहे, पण त्यावेळेला नवीन सिस्टीम होती आयवाचा टेप डेक. म्हणजे त्यात टेप रेकॉर्डर म्हणजे कॅसेट प्लेअर पण असायचा, डीव्हीडी किंवा सीडी प्लेअर पण असायचा. आणि आमच्या त्या डेकच्या खाली एक ड्रॉवर होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कॅसेट्स होत्या, ऑडिओ कॅसेट्स. उस्ताद बिस्मिल्ला खां साहेबांचे, त्यानंतर उस्ताद विलायत खां साहेब, पंडित हरिप्रसाद चौरसियाजी, उस्ताद झाकीर हुसेन, या सगळ्यांच्या होत्या. तर त्यावेळेला मी एवढी मला बासरीचं अट्रॅक्शन नव्हतं कारण मला कधी संधी मिळाली नव्हती लाईव्ह ऐकायची. तर मी तो सहज एक दिवस ड्रॉवर उघडला आणि मला पंडित हरिप्रसाद चौरासिया असं नाव दिसलं, कॅसेटच्या वरती त्यांचं चित्र दिसलं. तर त्यावेळी माझ्या मनात काही त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट नव्हता कारण मला ती व्यक्ती किंवा ते वाद्याचं साऊंडशी माझं जास्ती एक्सपोजर नव्हतं. मी तो कॅसेट प्लेअर मध्ये टाकला आणि तो टाकल्यानंतर तो राग होता राग हंसध्वनी. तर तो मी जवळजवळ पुढे वर्षभर मी ती एकच कॅसेट रोज ऐकायचो. उठल्यानंतर, दुपारी, संध्याकाळी, झोपताना. मग मी एक छोटा हँडी टेप रेकॉर्डर घेऊन मागितला आणि तो मी कायम माझ्या डोक्याशी असायचा. तर त्या फोटोशी मला रिलेव्हन्स कुठे वाटला असं मला वाटतं की आपल्या चाइल्डहुड मेमरीज असतात. ही मी गोष्ट सांगतोय, मी जेव्हा साधारण 11वीत होतो तेव्हा मला मी गुरुजींची म्हणजे पंडित हरिप्रसादजींची कॅसेट लावून बघितली होती. पण त्याचा रेफरन्स आपल्या ज्या काही चाइल्डहुड मेमरीज असतात ते कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये असतं. मी 4थी किंवा 5वीत असताना आमच्या शाळेच्या वर्गात 3 फ्रेम लावलेल्या होत्या वर्गाच्या मागे.
एक होते उस्ताद बिस्मिल्ला खां साहेब, दुसरे पंडित हरिप्रसाद चौरसिया जी आणि तिसरे भारतरत्न भीमसेन जोशी. तर ट्रेजर्स आणि जेम्स ऑफ इंडिया असं म्हणजे हे होतं, वरती लिहिलेलं होतं आणि तिथे खाली ह्या 3 फ्रेम्स होत्या. त्यावेळी मी नुसता फ्रेम कडे बघायचो, पण मला त्याबद्दल एवढं म्हणजे काही न्यूट्रल फिलिंग असायचे, खूप असतात. म्हणजे मी नुसतं नाव वाचायचो, पण त्याच्या पलीकडे माझ्या डोक्यात काही विचार यायचा नाही किंवा आपणही हे करायचं किंवा काहीच नाही. म्हणजे ब्लँक, म्हणजे आपण न्यूट्रल विचार, म्हणजे खूप आदरही वाटायचा नाही. पण मला एवढं माहिती होतं की ही 3 व्यक्ती खूप ग्रेट आहेत, खूप ग्रेट आहेत, पण म्हणजे त्यांचं म्युझिकशी मला तेवढं एक्सपोजर नव्हतं. पंडित भीमसेन जोशींच्या म्युझिकशी माझं एक्सपोजर होतं, कारण माझे बाबा खूप म्हणजे आपण म्हणतो डायहार्ड फॅन म्हणतो ना, तसे पंडित भीमसेनजींचे फॅन होते. पण बासरीचं आमच्या घरी कोणी ऐकायचं नाही, त्यामुळे नॅचरली कधी माहिती कानावर पडलं नव्हतं. आणि त्या ज्या 4th-5वीतल्या माझ्या मेमरीज होत्या, गुरुजींचा जो मी फोटो बघितला होता तो मला त्या कॅसेटवर दिसला आणि मी ती कॅसेट लावल्यानंतर मग मी इतका इम्प्रेस झालो त्या वादनाने. आणि कोइन्सिडेंटली त्याच्या पुढे 2-3 महिन्यातच मी सकाळमध्ये वाचलं की पंडित हरिप्रसाद चौरसियाजींचं बासरी वादन होणार आहे सवाई गंधर्व. ही आहे गोष्ट 2007ची. तर मी आई वडिलांना मागे लागलो की मला सवाई गंधर्वला जायचंय. तर माझे वडील मला सर्व प्रकारची वाद्य घेऊन द्यायचे, जे म्हणू ते घेऊन द्यायचे. पण त्यांचं एक होतं, मी कुठली वस्तू घेऊन दिल्यानंतर त्याचं चीज केलं पाहिजे. म्हणजे 2 महिने वाजवले आणि माळ्यावर टाकून दिले असं चालणार नाही. त्या बाबतीत ते खूप स्ट्रिक्ट होते. तर मला ते म्हणले की एवढं आपण हजारो रुपयाचं तिकीट काढून तू बसणार आहेस का? जर तू 3ही दिवस बसणार असेल 5-5-6 तर मी तिकीट काढेन, नाहीतर मी काढणार नाही. तर मग असं हा विषय झाला. आणि कोइन्सिडेंटली अजून एक बाबांचे मित्र ते म्हणले की अरे तिकीट कशाला काढतोय. माझ्या वडिलांना म्हणले की मी तुला निमंत्रित भारतीय बैठकचा पास देतो तुझ्या मुलासाठी. आणि निमंत्रित भारतीय बैठक सवाई गंधर्वला, जे पूर्वी रमण बागेत व्हायचं, तर तिकडचा मला पास मिळाला. आणि त्याचं ही कॉन्सेप्ट अशी आहे की बाकी सगळे तिकीटेड असतात आणि निमंत्रित भारतीय बैठक मध्ये अगदी दिग्गज आणि जे स्वतः कलाकार आहेत असेच लोक समोर बसलेले असतात, कारण त्यांना लांब कुठेतरी बसून त्यांचं मन भरत नाही ऐकून. ते असं समोरासमोरच स्टेजच्या अगदी लागून बसायलाच आवडतं. लकीली मला एवढ्या जवळची जागा मिळाली की म्हणजे इथे मी बसलोय आणि लिटरली असं वरती, कारण स्टेज रायझर असतो सवाईला, असे समोर गुरुजींची मूर्ती अक्षरशः आपण म्हणू. तर मी ते ऐकल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो ना स्पेल बाउंड किंवा निशब्द म्हणतो. मी घरी आलो आणि त्याच रात्री म्हणलं मला आता बासरी वाजवायची किंवा मला बासरी पाहिजे. तर त्यावेळी माझे वडील म्हणले, जसं मी म्हणलं की ते सर्व प्रकारे प्रोत्साहन द्यायचे, सर्व गोष्टी आम्हाला करायला द्यायचे. पण त्याचं एक होतं की तू एक गोष्ट निवडल्यावर ती व्यवस्थित म्हणजे डिसिप्लिननी शिकली पाहिजे, जोपासली पाहिजे. भले स्पोर्ट्स असू देत, नाहीतर म्युझिक असू देत किंवा अभ्यास असू देत, असं मध्येच सोडलेलं त्यांना आवडायचं. तर ते म्हणले की तू हार्मोनियम शिकतोस तर हे मध्येच काय, मध्येच बासरी काय, तू सुरुवातीला तबला शिकला, मग म्हणला आता मला हार्मोनियम शिकायची आहे, ती मी तुला आणून दिली, आता परत बासरी, हे कशाला, तू एक शिक, आपण तुझी 12वी झाल्यावर बघू. पण मला काही ते म्हणजे राहावे ना, मी त्यांच्या मागे लागलो. मी म्हणलं माझ्या पॉकेट मनीतनं मी जाऊन घेऊन येतो. सातारा रोडला एक दुकान होतं, अजूनही आहे ते, म्हणजे वन ऑफ द लिडिंग शॉप्स आहे, म्युझिक मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते, तबला मॅन्युफॅक्चरर. त्यांना मी म्हणलो की मला बासरी हवी. आणि त्यावेळेला मला बासरी म्हणजे जो म्हणजे पूर्णपणे ज्याला काहीही माहिती नसतं, म्हणजे मलाही असे प्रश्न विचारतात की बासरी ही लाकडाची असते का, तर मला आता थोडंसं विनोदी वाटतं की आपण बासरी म्हणजे बास म्हणजे बांबू आणि ती लाकडाची कशी असेल केलं. म्हणजे मी इतका रॉ होतो. तर त्यांना मी म्हणलं की मला बासरी पाहिजे. ते म्हणले की कुठल्या स्केलची, कुठल्या पट्टीची, मला हे पण माहित नव्हतं. मी त्यांना साईज दाखवला, एवढी असते तेवढी द्या. कारण म्हणजे कारण मी गुरुजींची मोठी पाहिली होती. म्हणजे मी डोळ्यांनी एवढं टिपलं होतं की ते जेव्हा बसले होते स्टेजवर, असेच पाय सोडून बसले होते ते स्टेजवर, तेव्हा ती त्यांच्या खांद्याच्या किती बाहेर येते हे मी बरोबर डोळा, कारण मी त्या कार्यक्रमातच ठरवलं होतं मी आता बासरी आणणार आहे आणि मला असंच बनायचं यांच्यासारखं. तर मी अंदाजे साईज दाखवला, मला एवढी बासरी द्या. तर मग मी ती घरी आणली आणि मग घरी आणल्यानंतर मग मी ती वाजवायला आपापलं सुरू केलं. आणि नशिबाने माझं जे मी हार्मोनियमचे गुरु म्हणलं श्रीयुत माधव मारणे सर, यांनी माझा बेस म्हणजे सांगीतिक बेस इतका चांगला करून घेतला होता की मला फक्त म्हणजे वाद्य चेंज करायला लागलं की शेवटी म्हणजे संगीताची भाषा एकच आहे असं. म्हणजे मी आज बासरी वाजवतोय, समजा मी व्हायोलिन वाजवायला लागलो, जे करणार नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर मी जर व्हायोलिन वाजवायला लागलो तर बासरी आणि हार्मोनियमची जी काही माझी सांगीतिक तालीम झालेली आहे ती सर्व मला त्याच्यावर डिकोड करते, फक्त वाद्याचं टेक्निक शिकल्यानंतर.
तिथे मला स्ट्रगल्स भरपूर आले की ते वाद्य चेंज करताना, ते आपण पुढच्या ह्याच्यात बोलूया. पण माझी बासरीकडे अट्रॅक्शनची मागची स्टोरी ही आहे. बासरीचा बासरीचा परिचय असा झाला. पण मग जेव्हा छोट्या म्हणजे तुम्ही जेव्हा बघितलं ते गुरुजींना साक्षात, तो मोमेंट कसा होता? म्हणजे की आता, आणि तेव्हा असं वाटलं होतं का की बापरे, ह्यांच्याकडनंच साक्षात शिकायला मिळेल? हो, ऍक्च्युली मी म्हणजे त्या ठिकाणीच ठरवलं की मी शिकलो तर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडेच शिकणार. हा माझा एक अट्टहास होता म्हणा किंवा हट्ट होता. कारण मला ज्या मोमेंटला मी त्यांना बघितलं त्या मोमेंटला मला असं झालं की तसंच मला व्हायचं आहे. म्हणजे त्याला प्रचंड कष्ट आहेत, साधना आहे, डेडिकेशन आहे, हे गोष्टी विचारच आले नाही. मला असंच बनायचंय कोणीतरी. कारण त्यांचा म्हणजे जो सवाई गंधर्वमध्ये स्टेजवर त्यांनी पाऊल टाकल्यावर जवळजवळ 15,000 ते 18,000 लोक उठून उभी राहिली, आणि ते सगळं बघून आणि माझी कष्टाची तयारी होती. म्हणजे आज असेही काही लोक असतात की त्यांना ते फक्त ग्लॅमर बघून त्याचं अट्रॅक्शन असतं की, आणि त्यांना वाटतं की आपण डायरेक्ट फिनिश्ड प्रॉडक्ट आहे, बासरीला हात लावला की डायरेक्ट आपण तसेच बनू. मला हे माहिती होतं कारण मी लकीली आधी हार्मोनियम शिकलो होतं. किती कष्ट लागतात एक एक राग किंवा एक एक बंदिश ती पूर्णपणे फाईन ट्यून करायला, शिकायला किती, आणि ती आत्मसात करायला किती कष्ट आहे हे मला माहिती होतं. पण कसं काय कधी करता येईल, गुरुजी शिकवतील की नाही हे मला काही डोक्यात नव्हतं. मला एवढंच होतं की मला त्यांच्याकडनं शिकायचंय. ते पूर्णही झालं माझं स्वप्न. आणि कोइन्सिडन्स असा की 2007 ला मी त्यांना पहिल्यांदा बघितलं, आणि 2007 ला ते डिसेंबरला सवाई गंधर्व असतं. म्हणजे साधारण असं धरा की डिसेंबर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 3-4 आठवड्यात मी बासरीला हात लावला पहिल्यांदा, माझ्या स्वतःच्या बासरीला. आणि योगायोगाने सगळं 2017च्या सवाई गंधर्वला गुरुजींनी मला घेतलं होतं साथ संगीतीला, त्याच स्टेजवर रमण बागेत. 10 वर्षांमध्ये बरोबर 10 वर्षांनी शिकलात आणि त्यांच्याबरोबर बरोबर 10 वर्षांनी मला गुरुजींच्याच कृपेने त्यांनी मला संधी. पण मग हे कसं सिलेक्शन काय कसं झालं? म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचणं तसं तर खूप अवघड गोष्ट आहे. पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे ती माझ्यासाठी खूपच म्हणजे एकलव्यासारखं असतं ना की आपण आपल्या गुरूंना जसं एकलव्याने शिकलो तसं की, आणि साक्षात त्यांच्या बरोबर शिकणं, तो सिलेक्शन क्रायटेरिया किंवा तो कसा होता, तो मोमेंट कसा होता? बरोबर. तर आता त्यावेळेला मी 11वी, माझी 12वीचं वर्ष सुरू झालं, आणि माझे बाबा सुद्धा आजारी असायचे. त्यामुळे ती पण एक जबाबदारी होती माझ्यावरती, आईवरती, सगळ्यांवरती. त्यामुळे मला त्यांच्याकडे लगेच शिकायचं तर होतं, पण माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट नंबर नव्हता. म्हणजे बेसिकली ते कुठे राहतात हेच माहिती नव्हतं. तर मग कसं करायचं? तर मग एका व्यक्तींना बाबांनी विचारलं की अरे आपल्याला त्यांना अप्रोच करता येईल का? पण अनफॉर्च्युनेटली म्युझिक या क्षेत्रात असं अजूनही आहे, जे आता कमी होत चाललंय. तर बरीच अशी व्यक्ती असतात की जर एखादी व्यक्ती किंवा एखादा संगीताचा शिष्य कुठल्या मोठ्या गुरूंपर्यंत पोहोचत असेल तर तो कसा पोहोचणार नाही याचे प्रयत्न खूप होतात. बरोबर. मी नाव कोणाचंही आजच्या इंटरव्ह्यू मध्ये घेणार नाहीये, पण त्या व्यक्तींनी मला असा निरोप दिला की ते म्हणले की मी पंडितजींशी बोलून तुझ्या मुलाला निरोप देतो. तर त्यांनी मला 15 दिवसांनी बोलवलं की ये, पंडितजी काय म्हणले ते सांगतो. तर त्यांनी मला असा निरोप दिला की पंडितजींनी असं सांगितलंय की मैं 15 दिन फ्लाइट में रहता हूँ और 15 दिन स्टेज पे रहता हूँ, तो मैं किसी को भी सिखाता नहीं हूँ. आणि जे मला नंतर कळलं की त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत गुरुजी, की ते 15 नाही 20 दिवस स्टेजवर असतात, ही गोष्ट खरी आहे. पण उरलेले सर्व दिवस ते गुरुकुलला शिकवत असतात, 5-5, 8-8 तास, आणि शिष्यांबरोबर असतात. मला हे अजूनही लक्षात समजलं नाही की त्यांनी मला असा का निरोप द्यावा. कारण ते मी जेव्हा शिकायला लागल्यानंतर मला एक गुरुजींना मी ऑब्झर्व करून बघितलं की ते इतकी डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आहे. मला असा त्यांनी एक ऑरा म्हणा किंवा त्यांचा क्रिएट केला माझ्यासमोर की तू त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. तुला 4 त्यांचे गार्ड्स अडवतील किंवा तुला पीए पोहोचू देणार नाही, असं काहीही नव्हतं. हे मी 2-3 वर्ष ह्याच्यात वाया घालवले. तोपर्यंत 2005 ला युट्यूब ही एक नवीन कॉन्सेप्ट आली होती. कारण आता ऍप हे खूप आपल्याला म्हणजे 2 मिनिटात डाउनलोड करता येतं. तर 2005 किंवा 2007 ला तेवढं पण इंटरनेट कनेक्टिव्हिटी इतकं सहज अवेलेबल नव्हतं. म्हणजे आपल्याकडे लिमिटेड डेटा असायचा ब्रॉडबँडचा किंवा BSNLचा, आणि त्याच्यातच भागवायला लागायचं. म्हणजे असं नाही की आपण पटापट संपला की 2 मिनिटात रिचार्ज करता येतो किंवा टेम्पररी पॅक अपडेट करता, असं काही नव्हतं. तर युट्यूबवर काही गुरुजींचे व्हिडिओज, कारण ऑडिओ मधनं मला कळायचं नाही की ती कशी वाजवायची, कशी वाजते.
तर मी जेव्हा बासरी घेऊन आलो तेव्हा मला असं वाटलं, मी ट्राय केली, मला वाटलं हार्मोनियमचं जसं आहे की हार्मोनियमचं एक चांगलं आहे की तुम्ही भाता प्रेस केला आणि त्याच्या कीज दाबल्या, ज्याला आपण म्हणतो पट्ट्या, म्हणजे बोली भाषेत पट्ट्या म्हणतो, त्याच्या पट्ट्या तुम्ही प्रेस केल्या की आवाज येतो आणि तो सुरातच असतो. पियानो, हार्मोनियम ही जी फॅमिलीची इन्स्ट्रुमेंट्स आहेत की तुम्ही भाता प्रेस केला आणि की दाबली त्याची की ती सुरातच असते. वेअर बासरी हे पूर्ण आपल्या स्किलने आवाज त्यातनं काढायला लागतो, म्हणजे आपला प्राण त्याच्यात फुंकायला लागतो. हार्मोनियम असं आहे का की हार्मोनियम खूप सोपी आहे, तर हार्मोनियमचं बेसिक टेक्निक आत्मसात करायला खूप सोपं आहे. त्याच्यावर जर खूप वरच्या दर्जाचं म्युझिक त्यातनं काढायचं असेल तर नक्कीच तालीम लागणार, कष्ट आणि रियाज लागणार. पण बेसिक जे म्हणतो की आजही माझ्याकडे इतके शिष्य शिकतात, त्यांचंही माझा जसा समज होता की बासरी हातात घेतल्यापासून पियानोचं जसं आपण अडॅप्टर ऑन केला लगेच सारेगमपधनिसा मी जसा वाजवेन तसंच तुम्ही वाजवू शकता, कारण त्याच्यात बेसिक साऊंड प्रोडक्शनला स्किल लागत नाही. पण मी जशी बासरीवर 6 वाजवतो तसा तुम्हाला याला 2 ते 3 महिने लागतात. हे आणि मी अनुभवते जेव्हा माझा मुलगा तुमच्याकडे रियाज. बरोबर. तर मग मी लगेच दुसऱ्या दिवशी त्या फ्लूट मॅन्युफॅक्चररकडे घेऊन गेलो. त्यांना मी म्हणलं की तुम्ही मला खराब बासरी दिलेली आहे. तर ते म्हणले मला की बासरी खराब नाहीये, तुला येत नाहीये वाजवता. मग मी परत घरी घेऊन आलो. मग म्हणलं ऑडिओतनं कसं कळणार आपल्याला, मग मी युट्यूबवर सर्च करायला लागलो त्यांचं नाव वेगवेगळ्या पद्धतीने, हरिप्रसाद चौरसिया, पंडित हरिप्रसाद चौरसिया, हे सगळे छोटे छोटे स्ट्रगल मधलाच हा भाग आहे. मग विकिपीडियावर पहिलं चौरसिया म्हणजे ते स्पेलिंग SIA करतात का SIYA करतात, इथपासून सुरुवात झाली माझी. आता हरिप्रसाद हे एकच नाव आहे का वेगवेगळी नाव. मग इतकं छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे स्ट्रगल स्टोरीज आहेत. मग मी त्यांचे काही व्हिडिओज मला तिथे अवेलेबल होते, कारण हळूहळू यायला लागले होते. आता युट्यूबवर म्हणलं तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं, भले ते बॉलिवूड स्टार असू देत किंवा आपल्या इंडियन क्लासिकल म्युझिकचे किंवा अननोन असू दे, आपण जर नाव टाकून बघितलं आपल्या पटकन व्हिडिओज अवेलेबल होतात. तर तेव्हा मला मग मिळाले काही व्हिडिओज, पण ते व्हिडिओज असे होते की मला लक्षात यायचं नाही की ते नक्की कुठली 3 बोटांनी करताय. तर मी पहिले 1-1.5 वर्ष थोडस बघून केलं, पण मग नंतर कळलं की माझं एक बोट चुकत होतं, की आपण दोन्ही हातांच्या इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि रिंग फिंगर ह्या 3 बोटांनी वाजवतो. म्हणजे वरचे 3 हात, म्हणजे हा वरचा हात हा खालचा, हे पोस्चर मला लक्षात आलं. पण एक कन्फ्युजन झालं की ते करंगळी वापरतात का आपलं रिंग फिंगर वापरतात. तर ते मी करंगळीनी बंद करायचो. त्यात माझं 1-1.5 वर्ष वाया गेलं म्हणायचं, कारण मग मी चुकीच्या टेक्निकनी फॉलो करत होतो. मग एक आमच्या माधव मारणे सरांच्याच एक ग्रुपमध्ये एक बासरी शिकायचे त्यांच्याकडे, आमच्या सरांकडे. तर त्यांनी त्यांच्याकडनं बोलता बोलता मला कळलं की बासरीचे ह्या 3 बोटांनी कव्हर करायचं असतं. म्हणजे मी काही त्यांना विचारलं नाही, त्यांनी सांगितलं नाही, पण मी त्यांचा हात बघितला. आणि त्यावेळी माझी अशी थोडीशी आपण म्हणतो तशी मधली फेज होती की खूप म्युझिक मध्ये म्हणजे एक्सपर्ट आहे का तर तसंही नाही, पण खूप नवशिका आहे का तसंही नाही. कारण 12-13 वर्ष तुम्ही कुठलंही वाद्य शिकणं हा खूप मोठा पिरियड होतो. आणि तुम्ही जर पॅशनेटली शिकलात, जे मी केलं पॅशनेटली, म्हणजे तेव्हा मी हॉबी म्हणून जरी केलं असलं तरी मी खूप पॅशननी शिकायचो, वाट बघायचो एक क्लास संपला की पुढच्या क्लासची, की सर कधी येऊन मला शिकवतील पुढच्या गोष्टी. तर ते हे करत असताना तेव्हा जी मी फेज म्हणलं की थोडी अशी एक इंटरमिडिएट फेज किंवा विचित्र फेज आपण म्हणू शकतो, की 4 चौघांसमोर, कारण गुरुपौर्णिमेचे प्रोग्राम्स व्हायचे तेव्हा मी वन ऑफ द बेस्ट परफॉर्मर्स होतो गुरुजींचा. पण मग मला काही वेळेला अशा गोष्टी, तेव्हा लहानपण होतं, असं लाज वाटायची की अरे तुला एवढं पण येते, मग मला विचारायचं का नाही विचारायचं की बासरी मला येत काही बेसिक गोष्टी. म्हणजे म्हणायला गेलं तर 12 वर्ष सांगीतिक मला बऱ्यापैकी चांगला एक ग्रिप येत होती म्युझिकची, पण बासरीत मी पूर्णपणे प्रत्यक्ष कोणी गुरु नव्हतेच, जे काही होतं ते सगळं स्वतःहूनच मी डेव्हलप केलं. पण मग डायरेक्ट गुरुजींकडे जाणं याचं काही दडपण होतं का? हा, तर तेच मी त्याची पुढची स्टोरी सांगतो. तर मग मी आणि इन द मीन वेल गुरुजींपर्यंत पोहोचायचे प्रयत्न चालू होते, युट्यूब वरनं शिकायचे प्रयत्न चालू होते, कारण मला संगीताच्या कॉन्सेप्ट, रागाची कॉन्सेप्ट, म्हणजे मी तेव्हा ऑलरेडी हार्मोनियमचे घरगुती स्वरूपाचे का होईना परफॉर्मन्सेस द्यायला लागला होता. त्यामुळे मला स्टेज परफॉर्मन्स, स्टेज फेअर ह्या कुठल्याही गोष्टी नव्हत्या. फक्त एक होतं की बासरीसाठी गुरु कोण.
कारण प्रत्येक वाद्याचे अनेक अगदी म्हणजे आपण म्हणतो तसे जगत विख्यात वादक गायक आहेत, पण प्रत्येकालाच शिकवता येतं असं नाही. कारण मला असं वाटतं शिकवणं ही सुद्धा एक कला कलाच आहे, आहे. बरोबर. आणि प्रायोरिटीज म्हणजे बरेच लोक म्हणतात आम्हाला वेळ नसतो म्हणून आम्ही शिकवत नाही. तरी मी गुरुजींचं स्वतः बघितलेलं आहे की ते इतके बिझी असून सुद्धा आम्हाला शिकवतात. त्यामुळे मग जेव्हा गुरुजींपेक्षा ज्युनियर कलाकार म्हणजे माझ्या लेवलचे असू देत, माझ्यापेक्षा ज्युनियर नाही तर माझ्यापेक्षा सिनियर असू देत, ते जेव्हा म्हणतात की आम्हाला वेळ नसतो म्हणून आम्ही शिकवत नाही, त्यामुळे मी काही बोलत नाही. पण मला मनातनं माहिती असतं की यांची ती प्रायोरिटी नाही शिकवणं. बरोबर. त्यामुळे मला शिकायचं होतं उत्तम गुरूंकडेच. त्यामुळे म्हणलं पंडितजींपेक्षा दुसरं कोणी असू नाही शकत. तर मधले मी 2-3 वर्ष त्या प्रयत्नांमध्ये घालवले. इन द मीन वाईल माझं 2012 मध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. तेव्हा मी ठरवलं की आता आपण मोकळे झालेलो आहोत आणि आता आपण प्रयत्न करूया. ते म्हणजे आता आपल्याला मध्यस्थी कोणी नको, आपण डायरेक्ट जाऊयात. आणि गुरुजींनी मला तोंडावर म्हणू देत की मी तुला शिकवणार नाही, तेव्हा मी आता म्हणजे समाधान होईल मला की ते जेव्हा स्वतः म्हणतील की मी तुला शिकवणार नाही, मधला कुठलाही आता मला व्यक्ती नको, मीडिएटर नको. तर मी डिरेक्टली इंटरनेटवरनं वृंदावन गुरुकुल असं मला कळलं की ते तिथे असतात. मी डिरेक्टली गुरुकुलला गेलो, काही म्हणजे अपॉइंटमेंट न घेता. प्रत्यक्षरित्या. आणि मी बाहेर मोठी घंटा आहे दारात, म्हणजे त्यांच्या ते डोरबेल नाहीये, गुरुकुलचं जे मोठं फाटक आहे त्याला एक घंटा आहे. तर मी ती घंटा वाजवली आणि एक व्यक्ती आल्या आणि त्या म्हणले की आपको क्या चाहिए. तर मी म्हणलं की गुरुजी से मुझे मिलना है और उनसे सीखना है. तर ते म्हणले की गुरुजी अभी बॉम्बे में नहीं है, वो हॉलैंड गए हैं और 1 जुलाई को वो वापस आएंगे और उस दिन क्लास होगी तब हम कोशिश करते हैं. तर मी त्यांना विचारलं की ते शिकवतील, कारण मी खूप अँशियस होतो. ते म्हणले की हम नहीं बता सकते, वो उनका ही हाथ में होता है, उनको ही आपको पूछना पडेगा. पण मला तेव्हा हे दिलासा मिळाला की त्यांच्यापर्यंत पोहोचू आपण शकतोय. कारण आपल्याला म्हणजे गेट मधनं एवढा वेलकमिंग रिस्पॉन्स मिळाला, जे मला लोकांनी उलट सांगितलं होतं. तेवढा वेलकमिंग रिस्पॉन्स मिळाल्यानंतर मला थोडासा दिलासा मिळाला की आता 1 जुलैची, कारण तेव्हा 2.5 महिने होते 1 जुलै ही तारीखेला. आणि मला हेही माहिती होतं 1 जुलैला गुरुजींचा वाढदिवस असतो. तर त्यांचा 75वा वाढदिवस होता. आणि मी 1 जुलैला मी आणि माझी आई गेलो गुरुकुलमध्ये. आणि गुरुकुलमध्ये आज इतकं चांगला माहोल आणि संस्कार आहे की आज तुम्ही सुद्धा डिरेक्टली जाऊ शकता गुरुकुलमध्ये. गुरुजी अवेलेबल असतील तर ते भेटतात. म्हणजे पण तुम्ही एकदा दोनदा गेलं की नक्की तुम्हाला गुरुजी भेटतील. असं अजिबात होत नाही की तुम्हाला एंट्रीच मिळत. त्याला आम्हाला एंट्री मिळाली, आम्ही जाऊन बसलो आणि गुरुजी आदल्या दिवशी म्हणजे पहाटे 2:30-3ला हॉलंडहून आले होते. आणि त्यांचा एक नियम आहे की ते गुरुकुलमध्ये त्यांचं पाऊल पडल्यावर 2-3 तास विश्रांती घेऊन लगेच ते शिकवायला सुरू करतात. त्याप्रमाणे ते खाली आले, त्यांची रूम वरती आहे राहायची. ते खाली आल्यावर सगळेजण उठून उभा राहिले, नमस्कार करायला लागले. आणि प्रचंड त्या दिवशी पुष्पगुच्छ. आणि मग गुरुकुलमध्ये फ्लोअर टाईल्स आणि भिंत कमी दिसत होती आणि फुलं जास्ती दिसत होती. असा माहोल होता. आणि मलाही ते बघायला खूप आनंद होत होता की, आणि ते असे समोर दिसत होते पण माझी बोलायची हिंमत नव्हती त्यांच्याशी. सगळे माझे सिनियर गुरुबंधू आपण म्हणतो ते होते. त्याच्यानंतर वेगवेगळे फिल्म क्षेत्रातले म्हणजे सुभाष घाई किंवा असे वेगवेगळे फोन रिंग होत होते. त्यावेळी मला ते इतकं नवल वाटत होतं की त्यांचे केअरटेकर गुरुजींच्या हातात फोन देत होते की बाबूजी लता दीदी का फोन आया है, बच्चन साहब का फोन आया है, आपको शुभकामनाएं देने के लिए, पंडित शिव कुमार शर्मा जी का फोन आहे. ते मला अंगावर शहारे येत होते. की आपल्या समोरासमोर आपले गुरुजी लता दीदींशी बोलतायत, अमिताभ बच्चन यांच्याशी बोलतायत. आणि ते त्यांना त्यांच्यात संभाषण मला ऐकायला मिळालं. मग लता दीदींनी त्यावेळेला एक मोठी कृष्णाची मार्बलची मूर्ती ती आली, म्हणजे तीच पाठवली. त्या स्वतः नव्हत्या घेऊन आल्या कारण त्यांचंही वय त्यावेळेला खूप होतं. तर त्यांनी ती मूर्ती पाठवली. तर ती 2-3 जण लता दीदींकडनं आले होते. एवढी सुंदर संगमरवराची मूर्ती, म्हणजे असं दृश्य कुठे बघायला मिळत नाही असं होतं. आणि थोडा वेळ काळ झाल्यानंतर गुरुजी म्हणले अभी बस हो गया, सब फूल देना बस हो गया, अभी सब लोग बासुरी निकालो और बैठो. असं ते एकदम म्हणल्यावर सगळ्या जणांनी, माझे जे सिनियर गुरुबंधू आहेत सगळ्यांनी बासऱ्या त्यांच्या काढल्या आणि असं सी फॉर्मेशन मध्ये सगळे जण बसले. आणि आता मला कळेना, मी बासरी तर नेली होती, करू काय. तर मी म्हणलं आता हीच एक आपल्याकडे संधी आहे. मी काढली बिनधास्तपणे, म्हणलं जे आता होईल ते होईल. आणि इतक्या मोठ्या व्यक्तीने जरी म्हणलं की तू जा म्हणून, तरी आपण तो आशीर्वाद समजून जायचं, दुसरं काही ऑप्शन नाही आपल्याकडे. तर मी बासरी काढली
त्यांच्या ते लक्षात आलं. मी मुद्दामून खूप लांब बसलो होतो कारण समोर सगळे त्यांचे अशा सी, म्हणजे इथे जर गुरुजी असतील तर अशा सी फॉर्मेशन मध्ये सगळे बसले होते आणि मी अगदी त्या कोपऱ्यात बसलो होतो. त्यांनी 2-4दा माझ्याकडे बघितलं कारण ते गुरुकुलमध्ये त्यांचा रोल वेगळा असतो. म्हणजे ते म्हणजे आपण म्हणतो पॉईज मेंटेन करतात, म्हणजे सगळ्यांशी बोलतात, पण इतर वेळी गुरुजींचा स्वभाव प्रचंड मिश्किल आहे. म्हणजे ते जेव्हा कॉन्सर्टला येतात किंवा कुठल्या त्यांच्या लेवलच्या व्यक्तीशी बोलतात तेव्हा ते खूप म्हणजे आपण म्हणतो तसं हसून खेळून बोलणं आणि त्यांचे म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आपण म्हणतो ना तसा एक विनोद करण्याची त्यांची एक सवय आहे. म्हणजे स्टेजवर पहिलं ओपनिंग जे वाक्य असतं त्यांनीच खो खो सगळे ऑडियन्स असतात. म्हणजे ते म्हणजे स्टेज म्हणजे सगळ्या अर्थाने ते परफॉर्मर आहे. पण ज्या म्हणजे गुरुकुलमध्ये असतात तेव्हा त्यांचं वेगळं असतं. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जास्ती हावभाव नसतात. प्रचंड जरी माइल्ड अँड डाऊन टू अर्थ असले तरी खूप हावभाव नसतात. थोडी भीती वाटते की बोलू का नको त्यांच्याशी. तर त्यांनी मला बघितलं की ही कोणतरी व्यक्ती बिनबुलाई मेहमान आहे, पण ते इतके त्यांच्यात म्हणजे आपण म्हणू तसं डाऊन टू अर्थ किंवा म्हणजे कुठलाही शब्द नाहीये त्यांचं व्यक्तिमत्व डिस्क्राईब करायला. तर त्यांनी काही म्हणजे हावभाव किंवा चेहऱ्याची रेष नाही हलवली, पण मला असंही म्हणले नाही की तू जा. तर ते जे वाजवत होते ते मी फॉलो करत होतो सगळ्यांबरोबर कोरसमध्ये. आणि नंतर क्लास 2 तास चालला, 11 ते 1. आणि क्लास झाल्यानंतर मी आणि माझी आई उठलो, सगळ्यांचे नमस्कार म्हणलं होऊन जाऊ द्यात, जरा एकट्यात गुरुजी मिळाले की आपण हे करू. तर सगळ्यांचे नमस्कार झाल्यावर गुरुजी चालायला लागले आणि चालता चालता मी पटकन गेलो, मी नमस्कार केला, म्हणलं गुरुजी आपसे मुझे सीखना है. तर गुरुजी म्हणले कल बात करेंगे बेटा, अभी आज बहुत फोन कॉल आ रहे हैं, हम कल बात करेंगे. तर मग मी तेवढ्यात त्यांना घाईत विचारून घेतलं की मैं कल आ सकता हूँ क्या, और कल आप क्लास लेने वाले क्या. ते म्हणले की त्यांच्या याच्यात म्हणले हा कल आओ ना त्यांच्या त्या स्टाईल मध्ये, ते युपी आणि त्या अलाहाबादचे. तर त्यांनी म्हणजे 11 बजे आओ कल. मग मी दुसऱ्या दिवशी परत गेलो 11 वाजता. मग परत क्लास चालला आणि मग क्लास नंतर मी विचारलं मी तुमच्याकडे शिकू शकतो का. मग त्यांनी काही गोष्टी माझ्याकडनं वाजवून घेतल्या, म्हणजे मला थोडंसं टेस्ट केलं की हा मुलगा काय नक्की करतो. कारण ते स्वतः शिकवण्याचं मानधन किंवा फीज घेत नाही, पण एक नियम असा आहे की मग तेवढा डिझर्विंग असेल तरच ते स्वतः शिकवतात. कारण फीज नाही घेत म्हणल्यावर लोकांना त्याचा असा अर्थ वाटू शकतो की कोचिंग क्लासेस सारखं आपण फोन करून त्यांच्याकडे आपल्या मुलाला घालू शकतो. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जर अख्खं आयुष्य तुमचं बासरीसाठी देणार असाल तरच माझा वेळ तुमच्यासाठी आहे. नाहीतर मग लोक आता IT मध्ये काम करणं, हॉबिस्टना ते शिकवत नाही आणि त्यांनी का शिकवावं. म्हणजे त्यांचे शिष्य आमच्यासारखी लोक आहेत शिकवायला, तर एवढ्या मोठ्या व्यक्तींनी त्यांचा 1 मिनिट सुद्धा का खर्च करावं, जी व्यक्ती 2 महिने शिकून नंतर गिटार शिकायला लागणार आहे. तर त्यामुळे ते शिष्य पण त्यांनी निवडूनच त्यांचा तो एक क्रायटेरिया असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याकडे असं काही वशिले किंवा असं चालत नाही की तुम्ही डिझर्विंग असाल तरच मी शिकवीन, असा त्याचा अर्थ आहे की ते मानधन किंवा फीस घेत नाही. मग त्यांनी थोड्या गोष्टी माझ्याकडनं वाजवून घेतल्या. मग ते म्हणले की ठीक ठाक आ रहा है, तुम्हें मैं सिखाऊंगा, कल से आना शुरू कर. इतकं ते म्हणलं तर सोप्या पद्धतीचं होतं, पण त्याच्यासाठी मला आपण म्हणतो ना की वेट, म्हणजे त्याच्यासाठी मला वेळ यायला लागते. मला अजूनही कधी कधी वाईट वाटतं की आपण 11वी-12वीतच केलं असतं तर अजून 4 वर्ष आपल्याला जास्ती शिकायला मिळालं असतं का. पण मग मी स्वतःला समजवतो की त्यावेळेला ती वेळ नव्हती किंवा कदाचित त्यावेळेला ते म्हणले असते की तू नंतर ये किंवा अजून तू तयार नाहीयेस. कदाचित मी जो स्वतःचा रियाज केला, जो काही थोडाफार असेल, गुरुजींकडे शिकायला लागल्यावर खूपच माझ्या टेक्निक्स मध्ये फरक पडला आणि रिफाईन होत गेलं आणि मला अक्षरशः दोन्ही हातांनी गुरुजींनी ज्ञान दिलं. किती वर्ष चालली ही सगळी प्रोसेस? साधारणपणे आता 10 ते 11 वर्ष झाले मी गुरुजींकडे शिकतोय आणि अजूनही शिकतोय. आता थोडा क्लास कमी झाला कारण आता त्यांचं वय 86 आहे. आणि आता असं आहे की आम्ही सगळे शिष्य म्हणजे शेवटी आपल्या गुरुंकडनं किती एक्सपेक्ट करावं. आम्ही मागे लागत नाही की तुम्ही त्यांनी बोलवलं तर आम्ही जातो. मध्ये 31 डिसेंबरला रिसेंट क्लास झाला, असे आमचे होतात. पण मधला एक काळ कोविड पर्यंत असा होता की महिन्यातनं 8-8, 10-10 क्लास चालायचे आमचे. आणि गुरुजींचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही क्लासला गेलो की आम्हाला त्यांच्या केअरटेकर कडनं निरोप यायचा की कल 11 बजे है गुरुजी का क्लास. आणि 11 म्हणजे ते स्वतः हैदराबाद, बनारस, दुबई, पॅरिस इकडनं तिकडनं जस्ट आलेले असायचे. की आम्ही कित्येकदा अशी त्यांची गाडी बघितली. आम्ही 11 वाजता वाट बघतोय, 11:15 झाले, गुरुजी गाडीने आले आणि कुर्त्यातच लगेच त्यांची ट्रॅव्हलिंग बॅग सुद्धा कोपऱ्यात ठेवून लगेच चलो सुरू करते. म्हणून असं इतकं डेडिकेशन, म्हणजे मी ते बघितल्यावर मला असं वाटलं की जी व्यक्तीने मला असं मिसगाईड केलं की असं का करावं कोणी. त्यामुळे खूपच छान. म्हणजे हे सगळे अनुभव तुम्हाला मिळाले प्रत्यक्ष, हे ऐकताना सुद्धा खूप छान वाटतंय. म्हणजे
खऱ्या गुरुपर्यंत पोहोचायचं असेल तर ती एक बरोबर. तळमळ पाहिजे, इच्छा Correct, पाहिजे. correct. आणि पोचल्यानंतरचा जो जर्नी आहे हो. आता पण ती प्रोसेस चालू आहे असं तुम्ही म्हणताय. बरोबर. मग आता कसं रुटीन आहे तुमचं? आता म्हणजे आम्हाला गुरुजींच्या 2 वेळा असतात क्लास कंडक्ट करायच्या, एकतर 11 ते 1 किंवा 4 ते 6. हे सगळं कुठे होतं? आणि मुंबईला वर्सोवाला वृंदावन गुरुकुल म्हणून गुरुजींचं मुंबईला एक गुरुकुल आहे हा. आणि दुसरं गुरुकुल ओडिसाला आहे. बरं. कारण ओडिसाला त्यांना ते कटक रेडिओला होते आणि त्याची स्टोरी मला पूर्णपणे माहिती नाहीये, पण त्यांची एक इच्छा होती की आपलं ओरिसाला एक गुरुकुल असावं. ते प्रचंड मोठ्या प्रिमायसेस मध्ये गुरुकुल आहे, मुंबईचंही मोठ्या प्रिमायसेस मध्ये गुरुकुल आहे. तिकडे साधारण 10 ते 12 मुलांना रेसिडेन्स म्हणजे राहून शिकता येतं. पण जे पुण्या मुंबईतलेच आहेत त्यांना मग गुरुजी प्रेफरन्स का देत नाही, कारण आम्ही अपडाऊन करू शकतो. मग अशी काही गरजू विद्यार्थी असतात की जे नेपाळहून येतात, सगळं घरदार सोडून बनारसहून येतात, तर मग त्यांना काय असं सारखं मग पुणे मुंबई सारखं अपडाऊन नाही करता येत. कलकत्त्याहून काही आहेत असं त्यांची राहण्याची सोय तिकडे असते, मग सगळे राहण्याची रियाजाची सोय. आणि आम्ही जे पुण्याचे किंवा मुंबईचे जे कोणी शिष्य आहेत ते आपापल्या घरी राहून जाऊन येऊन क्लास पुरतं जाऊन येऊन किंवा तिथे काही इव्हेंट असेल किंवा मग गुरुजींचा क्लास झाल्यानंतर काही थोडा वेळ गुरुजींबरोबर स्पेंड करून अशा पद्धतीने क्लास चालतो. आणि आमचं लिटरली असं आहे की मी सुद्धा ते क्लासेस असे इतक्या डेडिकेशनने केले की म्हणजे आता कदाचित 12:30 पाऊण वाजले असतील, जर आता असं कळलं की 5 बजे क्लास आहे तर मग कित्येकदा असे झाले की मी हातातलं काम टाकून मेसेज वाचला तर दुसऱ्या क्षणात गाडीत की मुंबईला. आणि मी 2 तासाचा क्लास अटेंड करायला 8-9 तास 10 तास कधी कधी पावसाळ्याच्या दिवसात, कारण इकडनं डोर टू डोर आपण बघितले तर जवळजवळ 4.5-5 तास लागतात. कारण अंधेरी वेस्ट हे थोडं आणखीन आत येतं, दादर वगैरे असेल तर आपण 2.5-3 तास थोडं त्याच्यात पोहोचू शकतो. त्यामुळे पण ते गुरुजींकडे शिकायचं म्हणजे शिकायचं, मग त्यासाठी 20 तास गाडी चालवायला लागली तरी चालेल. खूपच म्हणजे अमेझिंग हे सगळं ऐकणं. तर एक छोटीशी झलक होऊन दाखवाल आम्हाला नक्की की काय गुरुजींकडनं तुम्ही कसं शिकलात, काय शिकलात, किंवा गुरुजींची एखादी तुम्हाला आवडलेली रचना. आज खूप चित्रपटात गुरुजींचं आहे, म्हणजे चित्रपटच का मी म्हणते कारण की लोक पटकन रिलेट करतात. अर्थातच शास्त्रीय संगीत याला काही दुसरं ऑप्शनच नाहीये, पण तरी पण की गुरुजींनी अनेक ठिकाणी अनेक मैफिली केल्यात किंवा सगळ्या गोष्टी, त्यांचं इतकं मोठं संगीतातलं योगदान आहे. तर त्यातली एखादी तुमची आवडलेली किंवा तुम्हाला त्यांनी शिकवलेली एखादी छोटीशी झलक आम्हाला नक्की. तुमच्या समोर मी राग हंसध्वनी मधली एक प्रसिद्ध रचना जी ऐकताच तुम्हाला त्याचे शब्द लक्षात येतील, राग हंसध्वनीवरती आहे. आणि हे वाजवण्याचं कारण की हीच रचना ऐकून मला बासरीचा नाद लागला आणि मी हीच रचना ऐकून गुरुजींच्या जे मी कॅसेट बद्दल उल्लेख केलेला आहे तर ती राग हंसध्वनीच होता. त्याच्यामध्ये गुरुजी आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचं 1992 दगडूशेठ हलवाई संगीत महोत्सवच्या रेकॉर्डिंगची ती कॅसेट होती. तर मी ती थोडीशी आपल्यासमोर झलक पेश करतो. कारण शास्त्रीय संगीताचे राग हे तासनतास वाजवायला लागतात, त्यामुळे जेव्हा 1-1.5 मिनिटं वाजवायचं तेव्हा काय वाजवायचं हाही प्रश्न येतो. पण मी एक छोटीशी झलक तुमच्या पर्यंत पेश करतो, तुमच्या समोर पेश करतो. ही जी आपल्यासमोर मी रचना पेश करणार आहे, रचनाची झलक, तर दक्षिण भारतामध्ये ह्या धूनच्या मागे जा तोसे नाही बोलू कन्हैया हे शब्द असतात. म्हणजे आपल्याला चौका चौकात दहीहंडीच्या दिवशी ही ऐकू येते. आणि हीच बंदिश म्हणजे हेच सूर, फक्त शब्द वेगळे, दक्षिण भारतात वा थापी गणपती गजानन ह्या लिरिक्सनी किंवा या शब्दांनी ही प्रसिद्ध आहे दक्षिण भारतात, आणि जी आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा ऐकायला मिळते गणपतीच्या दिवसांमध्ये. त्यामुळे एकच रचना दहीहंडीत आपल्याला त्याचे शब्द जातोसे नाही बोलू कन्हैया असतात आणि तेच गणपतीच्या दिवसात वातापी गणपती गजानन असे असतात.
अप्रतिम. म्हणजे खरंच स्वर्गीय अनुभूती आहे ही सगळी. मुळातच बासरी याविषयी मला अजून काही गोष्टींचं अट्रॅक्शन आहे, त्याचे प्रश्न आहेच आहेत माझ्या डोक्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही गुरुजींकडे शिकायला सुरुवात केली तेव्हा असा कुठला मोमेंट होता की गुरुजींनी तुम्हाला शाबासकी दिली की वाह क्या बात आहे असं? ऍक्च्युली गुरुजींचं एक पद्धत अशी आहे, म्हणजे खरे गुरु असे असतात की जे तोंडावर कौतुक करत नाही. त्याचा एक छोटासा तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगतो. 2018 साली माझ्या अकॅडमीचं म्हणजे सौरभ स्टूड अकॅडमीचं इनॉग्रेशन साठी मी त्यांना आमंत्रण केलं होतं आणि ते आवर्जून आले होते. तर त्यावेळेला सकाळ या न्यूजपेपरनी आमचा एक इंटरव्ह्यू घेतलेला होता. त्यावेळी इंटरव्ह्यूअरनी हा प्रश्न विचारला होता की आमच्या दोघांचाही इंटरव्ह्यू होता, गुरुजी आणि माझा असा जॉईंट इंटरव्ह्यू होता, कंबाईंड इंटरव्ह्यू. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये मला काही प्रश्न विचारले, गुरुजींना काही प्रश्न विचारले आणि शेवटचा प्रश्न गुरुजींना विचारला की आपको पंडित जी आपको सौरभ के बारे में आपको क्या कहना है या कुछ आपको कहना है या ऐसे ही अशाच पद्धतीचा प्रश्न होता तो. तर तेव्हा गुरुजी पटकन म्हणले एका लाईने की अभी तो इनकी शुरुआत हुई है, अभी तो इनका सीखना शुरू हुआ है, अब इनको बहुत करना है. म्हणजे खऱ्या अर्थाने कलाकार हा आयुष्यभर काही ना काहीतरी शिकतच असतो प्रत्येक ठिकाणी. तर आणि त्याचा प्रत्येक जसं जसं तुम्ही वाजवत जाता तशी प्रगल्भता वाढत जाते आणि तो एक काय म्हणतात त्याला परफेक्शन त्यामध्ये येत जातं. पण खऱ्या अर्थाने खूप बरोबर बोलले गुरुजी की आत्ताची तर सुरुवात आहे, अजून खूप काही पल्ला. आणि त्यावेळेला साधारण मध्ये 12-13 वर्ष हार्मोनियमचे आणि त्यांच्याकडे जवळजवळ 8-1 वर्ष झाली होती. म्हणजे तसं बघायला गेलं तर 22-23 वर्ष म्हणजे माझं संगीताचं शिक्षण झालेलं होतं. आणि त्यावेळेला असं ते म्हणले तेव्हा मी अशी उदाहरणं माझ्याकडे शिकणाऱ्या स्टुडंट्सना सुद्धा देतो की 22 वर्ष शिकल्यानंतर संगीत ते माझे गुरुजी मला असं म्हणले अभी तो इनकी सुरुवात हुई है. आणि जे खरं आहे, तुम्ही जेवढं त्याच्यात डीप मध्ये जाल तेव्हा असं कळतं की आपण काहीच नाहीये, आत्ताची खरोखर आहे. म्हणजे ते जे बोलले ते खरोखर बोलले. म्हणजे कदाचित जे नॉर्मल म्हणजे लीमॅन आपण म्हणतो त्यांना हे लक्षात येणार नाही. बऱ्याच लोकांना ते कोर्स फॉर्मॅट मध्ये शिक्षण होतं असं वाटतं की किंवा जसं इंजिनिअरिंग मेडिकल 4 वर्षात कम्प्लीट होतं असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण संगीत हा एक विषय असा आहे की आपल्याला आयुष्यभरात शिकत राहायला लागतो. म्हणजे कधी असं समजून चालत नाही की सर्व आता शिकून झालेलं आहे. म्हणजे कायमच आयुष्यभर तुम्ही बरोबर. म्हणजे त्याचा माइंडसेटच शिकणाऱ्याला म्हणजे ज्याला याच्यात करिअर करायचंय किंवा ज्याला याच्यात सिरियसली हॉबी म्हणून परस्यू करायचंय त्यांनी माइंडसेट बदलायची गरज आहे किंवा माइंडसेट हा ठेवण्याची गरज आहे की ह्याच्यात आपल्याला शिकतच राहायला लागणार आहे. म्हणजे असं नाही होणार 1 वर्ष शिकल्यानंतर किती येईल, 2 वर्ष शिकल्यानंतर किती येईल. म्हणजे मी एक अॅनालॉजी देतो ज्यांना हे लक्षात येत नाही की आपण म्हणजे तुम्ही ए फॉर ऍपल हे या पद्धतीने इंग्लिश शिकायला लागल्यानंतर किती वर्ष लागली होती की तुम्हाला अस्खलित आणि उत्तम पद्धतीने इंग्लिश बोलता येणार किंवा भाषण देण्या इतकी तुमची स्टेज कधी आली होती. कित्येकदा असं होतं आपण 10वी-12वी पर्यंत म्हणजे तसं बघायला गेलं तर 16 ते 18 वर्ष इंग्लिश हा विषय शिकतो. तरी सुद्धा आपल्याला कोणी म्हणलं अर्धा तास तुम्ही एक्सटेम्पर म्हणजे कुठेही न बघता बोला तरीही येत नाही इंग्लिश. त्यामुळे प्रत्येकच विषय असे आहेत. फक्त आपण नोकरी धंद्यापुरतं शिकतो इंजिनिअरिंग तर त्यातला एक आपण कोर सब्जेक्ट घेऊन त्याच्यातच फक्त आपण इन डेप्थ शिकतो आणि तेवढं माहिती असलं तरी ते पुरेसं होतं कारण आपल्याला काम तेवढ्याच फील्डमध्ये किंवा आपला स्कोप ऑफ वर्क तेवढाच आहे. त्यामुळे असा एक आपल्याला काही लोकांचा समज असतो की 4 वर्ष जसं इंजिनिअरिंग आहे तसं बरेच जणांचा समज असतो की तुम्ही 22-25 वर्ष शिकताय म्हणजे तुम्ही तुमचा शिकण्याचा स्पीड कमी आहे का तुमचं ग्रास्पिंग कमी आहे का हे त्यांना कॉन्सेप्टच पटत नाही की 25 वर्ष शिकण्यासारखं काय आहे. पण अख्खं आयुष्य खर्च होतं तरी पण असं वाटतं आपण पंडित भीमसेन जोशी म्हणायचे की मी 70 वर्ष साधना करतो पण मला असं कुठेतरी वाटतं मी 10%च कव्हर केलेलं आहे अजून. आमचे गुरुजी सुद्धा असे म्हणतात 86व्या वर्षी की अभी तो मैंने भी शुरुआत की है और शायद 7 जन्म लगेंगे इसको कंप्लीट करने के लिए. शुरुआत इस जन्म से हुई है और अभी भी मैं भी विद्यार्थी ही हूँ. असे गुरुजींचं कॉन्स्टंट आमच्यावर बॉम्बार्डिंग असतं. त्यामुळे ते सुद्धा अपार्ट फ्रॉम त्यांचं म्युझिकल तालीम आम्हाला ही सुद्धा तालीम मिळते की त्यांच्या बसण्यातनं बोलण्यातनं चालण्यातनं ह्या सुद्धा खूप शिकण्यासारख्या गोष्टी आम्हाला मिळतात. खरंच म्हणजे आता मला असं वाटतं की खूप दुर्मिळ होत चाललंय की डाऊन टू अर्थ असणं किंवा एक अल्पकाळ छोट्याशा प्रसिद्धीसाठी किंवा आज रील्सच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला क्विक पब्लिसिटी हवी असते की आज शिकलं उद्या आपल्याला परफॉर्म करता आलं पाहिजे किंवा उद्या लोकांनी बेस्ट म्हटलं पाहिजे. पण त्याच्या मागे केवढी मोठी तपश्चर्या आहे. आज पंडितजी म्हणजे
खरोखरच एक अतुल्य व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडनं वन ऑन वन शिकता आलं तर कुठेतरी मी आज पुन्हा ते व्हिज्युअलाइज करते की कसं असेल ती घंटा, कसं असेल ह्या सगळ्या गोष्टी. सो खूपच छान. मगाशी बोलता बोलता उल्लेख झाला की एक करिअर दृष्टीने आपल्याला विचार करायचा. तर अनेक मुलं याचा विचार करिअर म्हणून करतात. तर नवीन म्हणजे आता तुम्ही तर इंजिनियर झाला, पण मग हे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं पण तितकंच महत्वाचं आहे असं तुम्ही विद्यार्थ्यांना तुमच्या सांगता. तर त्यामागे नेमकं काय सांगू शकता? त्याचं कारण असं आहे की बरेच माझ्याकडे विद्यार्थी येतात लहान शाळेतले किंवा जस्ट कॉलेजला ज्यांनी ऍडमिशन घेतली आणि ते माझा परफॉर्मन्स म्हणा किंवा म्हणजे मी असं समजतो मी ह्या फील्डमध्ये माझी पण सुरुवातच आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की यंग अपकमिंग कलाकारांमधला मी एक आहे. तर गुरुजींसारखे किंवा उस्ताद झाकीर हुसेन सारखे लेजंडरी कलाकारांचं जेव्हा कुठलाही पॅशनेट म्युझिशियन किंवा म्युझिकसाठी पॅशनेट असलेली व्यक्ती जेव्हा अशा लोकांचं ऐकते, तर जे मी 2007चा किस्सा सांगितला की मलाही त्यावेळेला असं वाटलं होतं की मला यांच्यासारखं बनायचंय, पण कसं ते माहित नाही. पण त्यावेळेला एवढा एक माझ्यामध्ये किंवा एवढा एक त्याच्यात फरक होता की मी आधी 12-13 वर्ष हार्मोनियम शिकल्यामुळे त्याच्यासाठी किती कष्ट करायला लागतात हे मला माहिती होतं. आणि काही जी आत्ताची मुलं आहेत त्यांना फक्त त्या ग्लॅमरचं अट्रॅक्शन असतं की झाकीर भाई किंवा पंडितजी स्टेजवर आले की जे लोक उठून उभा राहतात, जे त्यांना मान मिळतो, जे त्यांना अप्लॉज मिळतं, टाळ्या मिळतात, तर त्यांना असं कुठेतरी वाटतं की फक्त कुर्ता आणि असं सगळं लकलकाट म्हणजे असा पटकन येईल, आपण पटकन येईल. पण त्यांना ही कल्पना नसते किंवा तो त्यांचा माइंडसेट नसतो की जवळजवळ एक 30-35 वर्ष साधना केल्यानंतर कुठे तुमच्या 45-50ला म्हणजे डॉक्टर्सचं जसं असतं की 45-50ला पीक पिरियड सुरू होतो क्लासिकल म्युझिकचा, शास्त्रीय संगीताचा. वेळेस उपशास्त्रीय संगीत किंवा फिल्म संगीतामध्ये खूप लवकर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बरेच असे काही कलाकार आहेत किंवा खूप आत्ताच्या प्रसिद्ध गायिका आहेत की ज्यांना त्यांच्या 12व्या आणि 14व्या वर्षी पूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली. तसं शास्त्रीय संगीतामध्ये करिअर करणं हे खूप कठीण आहे. कारण त्याला तुमच्या वडिलांनी आणि आईनी कसं हे तुम्हाला आलं म्हणजे तो एक घरातनं कसं? ऍक्च्युली म्हणजे मी खूप लहान असताना तर मी फक्त पॅशन म्हणूनच हे परसू करायचो. तुमच्या घरात काही संगीताची पार्श्वभूमी अजिबात नाही. त्यामुळे माझे आई वडील मला कायम हेच उदाहरण द्यायचे की तू जरी पंडितजींना म्हणजे माझ्या गुरुजींना फॉलो करत असलास, तू कितीही त्यांना बघून इम्प्रेस होत असलास, उस्ताद झाकीर हुसेन हे सगळे माझ्यासाठी दैवत होती, यांना बघून तू कितीही इम्प्रेस होत असलास तरी हे लक्षात ठेव की आपल्या घरी याचं काहीही म्हणजे मागच्या 3 पिढ्यांमध्ये आणि ते आतापर्यंत संगीताची कुठली बॅकग्राऊंड नाही, कोणी करून पाहिलेलं नाहीये याच्यात करिअर. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने असंच होतं की जगात एकच उस्ताद झाकीर हुसेन आहेत, एकच भीमसेन जोशी आणि एकच सगळ्याच लोकांच्या घरामध्ये त्यांना जमलं आपण आपला नोकरी धंदा करावा, चांगलं शिक्षण घेवत, ते अशक्य आहे. म्हणजे ते पोचले, ते म्हणजे दैवत आहेत, पण आपलं काम नाही ते. पण मी तेव्हा नुसतं हो म्हणायचं, पण माझ्या मनातनं बर्निंग डिझायर होती की असं कधीतरी बनायचंय आपल्याला आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट घेण्याची तयारी होती, आजही आहे. म्हणजे ही माझी सुरुवात आहे. म्हणजे आई वडिलांनी कुठेतरी इन्सिस्ट केलं की नाही डिग्री कम्प्लीट व्हायला पाहिजे. नाही, आणि मला सुद्धा त्याच्यात इंटरेस्ट होता. असं नाही की मी ते पॅशनेटली केलं नाही. म्हणजे मला इंजिनिअरिंग सुद्धा पॅशनेटली, म्हणजे मला एक काळ असा होता की बासरी तर करायची होती, पण मला पुढे MS ला पण जायची इच्छा होती आणि मी असे काही कोर्सेसही शॉर्टलिस्ट केले होते की जे कमी वर्षात होतील, कारण मला त्याच्यात सुद्धा इंटरेस्ट आहे. म्हणजे असं नाही की मला फक्त पण संगीतातला इंटरेस्ट इतका जास्ती आहे की बाकी सगळे इंटरेस्ट त्याच्या पुढे फिके पडतात. हे त्याच्या मागचं रिझन आहे. तर त्यामुळे मी सगळ्यांना, जे माझ्यापेक्षा यंग मुलं आहेत किंवा त्यांचे पालक आहेत, ते बऱ्याचदा येतात की माझा मुलगा म्हणतोय मला सगळं सोडून याच्यातच करायचंय, तर मी त्यांच्या पालकांना हेच सांगतो की तुमच्या मुलाला एक डिसेंट डिग्री ही कम्प्लीट झालीच पाहिजे. मग भले ती मायक्रोबायोलॉजी मध्ये असू दे, मॅथमॅटिक्स मध्ये असू दे, इंजिनिअरिंग, डेंटिस्ट्री, मेडिकल, पण अशी डिग्री की ज्याला आजच्या जमान्यात किंवा पुढे जाऊन 20 वर्षांनी त्याला व्हॅल्यू आहे, अशी डिग्री झाली पाहिजे कम्प्लीट. बरेच असे पालक येतात किंवा मुलं येतात की ज्यांना ह्याच्यातच करायचं असतं करिअर असं म्हणतात आणि शिक्षण सोडून द्यायचं असतं. तर त्या सगळ्यांना मी हेच सांगतो की तुम्ही चांगली एक डिसेंट डिग्री घ्या. तुम्ही अगदी सुपर स्पेशलायझेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत नाही शिकलात तरी चालेल, पण इंजिनिअरिंग, मायक्रोबायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स म्हणजे पुढे जाऊन पुढचा विचार करता की ह्या डिग्रीला 15 वर्षांनी काय व्हॅल्यू असेल.
असा डोक्यात विचार ठेवून करा ऍज अ बॅकअप प्लॅन. आणि संगीताची साधना करत राहा, पण त्याची फळाची अपेक्षा करू नका. कारण संगीत शिकणं आणि त्याच्यात करिअर करणं हे इंजिनिअरिंग मेडिकल सारखं नाहीये की त्या म्हणजे आज मला असं वाटतं की माझ्याकडे जी इंजिनिअरिंगची डिग्री आहे त्या कागदाला महत्व आहे. म्हणजे स्पष्ट सांगायचं तर मला इंजिनिअरिंगचं किती येतं ह्यापेक्षा माझ्याकडे तो कागद आहे, त्याच्यावर डिस्टिंक्शन लिहिलेलं आहे, ते महत्वाचं आहे. भले मला त्यातलं काही आता आठवलं नाही तरी चालेल. कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स आहे. आणि आजच्या ज्या सिस्टीम आहे, जगभरात जी सिस्टीम आहे की तुम्हाला नुसतं नॉलेज आहे तोंडी सांगून चालत नाही, आपल्याकडे डिग्री सर्टिफिकेट लागतं. त्यामुळे त्या डिग्रीचं महत्व माझ्यासाठी एवढंच आहे की माझ्यावर कधीही वेळ आली नाही किंवा येऊही नाही आणि येणारही नाही याची खात्री आहे. पण आज जाऊन पुढे कधी अशी काही प्रसंग आला की मला संगीतात नाही करत, जे कोणाच्याही आयुष्यात होऊ शकतं, अनफोर्सिन मी म्हणतोय, मी या सर्व गोष्टींचा विचार करतो की अनफोर्सिन सर्कमस्टन्सेस काही आले, तुमचं हातावर आहे सगळं, तर तुम्ही काय करणार पुढे. त्यामुळे तुमच्याकडे आज माझ्याकडे जी इंजिनिअरिंगची डिग्री आहे ती मी कुठेतरी थोडंसं परत ब्रशअप करून मला नक्की नोकरी धंदा मिळेल. पण संगीतात असं नाही की तुमची उत्तम तालीम झाली किंवा उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही रोज 12-12, 14-14 तास जरी रियाज करत असाल तरी तुमच्यात तो एक अॅक्युमेन जे आपण म्हणतो ना की बिझनेस अॅक्युमेन हा चुकीचा शब्द आहे, पण तो जो अॅक्युमेन आहे की करेक्ट पद्धतीने मार्केटिंग करणं, स्वतःला पोझिशन करणं, बरोबर रियाज ठेवणं, त्या पद्धतीने राहणं, या सगळ्या गोष्टी आजच्या म्हणजे 2024च्या जमान्यात त्या खूप गरजेच्या आहेत. पूर्वीच्या काळी असं होतं की तुमचा कुर्ता फाटलेला असेल तरी चालायचा, सायकलवर तुम्ही आलात तरी चालायचं, पण तुमच्यात जर टॅलेंट असेल तर तुम्हाला काम मिळायचं. पण आजच्या जमान्यात उलट आहे की तुम्हाला 4 स्वर बेसूर गेले तरी चालतील पण तुमचं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे. या सर्व गोष्टी कोणी शिकवू शकत नाही, त्या आपल्यालाच करायला लागतात. त्याचं कुठेही फिनिशिंग स्कूल नाहीये की तुम्ही ह्या स्कूलमध्ये गेलात की तुम्ही प्रोफेशनल म्युझिशियन बनवलं, असं नाहीये. आणि ह्या फील्डमध्ये असं आहे की तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. आज मी जॉब ऍप्लिकेशन ठरवलं तर हजारो कंपनीजना अप्लाय केलं तर कुठे ना कुठेतरी काहीतरी काम मिळेल. पण म्युझिकचं मी असं लोकांना मेल लिहू शकत नाही की मला बोलवा, मला प्रोग्राम ठेवा तुमचा, मग माझा प्रोग्राम तुम्ही ठेवा, असं सांगू शकत नाही. त्यामुळे ह्याचं जे आहे ते सगळं ट्रिकी आहे, डायसी आहे, आणि आज आहे उद्या नाहीये असं होऊ शकतं. पण एकदा जमलं की ते मग कंटिन्यू करता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही डेडिकेटेडली आणि त्या पद्धतीने कष्ट आणि त्या पद्धतीने वाटचाल केली तर नक्की हे शक्य आहे, इम्पॉसिबल काही नाहीये. म्हणजे सर आता तुमचे भारतातच नाही तर भारताबाहेर पण अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात, तर तिथे तुम्हाला कसे अनुभव येतात आणि भारतीय संगीताबद्दल तिथल्या लोकांना कसं अट्रॅक्शन होतं? अगदी खरं सांगायचं तर सत्य परिस्थिती मी अशी सांगतो की मी जेव्हा युरोपमध्ये परफॉर्म करतो, म्हणजे जवळजवळ मी सध्या म्हणजे गेले 5 ते 6 वर्ष मी वर्षातनं 2 ते 3 वेळा 21 दिवसांचे दौरे करतोय. आताही माझा पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च 2024ला फिनलँडचा दौरा आहे, सप्टेंबरमध्ये डेन्मार्क, नेदरलँड आणि जर्मनी असा दौरा आहे. तर ह्या दौऱ्यांमध्ये 99% हा युरोपियन क्राऊड असतो. कारण मला असं कुठेतरी वाटतं की इंडियन्स जे तिथले ते युरोपमध्ये त्या संख्या कमी आहे आणि जे आहेत ते त्यांच्या फॅमिलीज आहेत की जस्ट सेटल झालेले आहेत. त्यामुळे त्यांना फुल फ्लेज्ड शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला येण्यात तेवढाच इंटरेस्ट असतो असं नाही. वेअर ॲज तिकडे म्हणजे समजा माझा ऑडिटोरियम आहे, आता मी मागच्या वर्षी एक बेल्जियमला कार्यक्रम वाजवला, 800 लोकांचं ऑडिटोरियम संपूर्ण भरलं होतं, सगळे युरोपियन लोक होते. आणि म्हणजे पहिला सा लागल्यापासून शेवटचा सा म्हणजे कार्यक्रम संपेपर्यंत एकही व्यक्तीने मोबाईल बघितला नाही. सगळेजण असे बरेच जण मुद्रा करून बसलेले असतात, म्हणजे काही असं छोट्या सेटअप मध्येही छोटे खाणी पण होतात, मीडियम स्केल आणि मोठ्या तिन्ही लेवल्सवर होतात. पण इतका सुंदर अनुभव असतो, म्हणजे एक वेगळा अनुभव, म्हणजे भारतात करतो तोही एक सुंदरच अनुभव असतो. पण युरोपला खास करून जिथे म्हणजे रेअरली मिळतं तिकडे जास्ती किंमत असते. त्यामुळे आज असं आहे की कितीही जगतविख्यात कलाकाराचा आज गणेश कला क्रीडा टिळक स्मारकला 2.5-3 तास कार्यक्रम ऐकायचे मानसिकता नसते. मग कितीही दिग्गज आणि जगतविख्यात असले तरी त्यांना 3 तासात 3 कलाकार किंवा व्हरायटी हवी असते. आणि एखादा जरी मिस झाला तरी वर्तमानपत्र उघडलं तर रोज पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली म्हणजे भारतातल्या सगळ्या मेजर सिटीज मध्ये रोज कुठे ना कुठेतरी हे कलाकार वाजवत असतात. त्यामुळे हा आज मिस झाला तर उद्या आपल्याला मिळणार आहे नक्की किंवा पुढच्या वीकेंडला मिळणार आहे, ही एक मानसिकता असल्यामुळे. आणि व्हरायटी की आज सितार ऐकली तर उद्या मला बासरी, मग असं वाटतं की व्हायोलिन बरेच दिवसात झालं नाही, मग आपण लक्ष ठेवून राहू शकतो व्हायोलिनचा.
युरोपमध्ये कसं होतं की एवढे कार्यक्रम सतत त्यांना चॉईस मिळत नाही, तेव्हा जेव्हा मिळतो तेव्हा भरभरून 2.5 ते घेण्याचा 3.5 प्रयत्न. तासाचा कार्यक्रम असतो, जो मी भारतात आजतागायत 2.5 तास फुल फ्लेज कार्यक्रम मी वाजवलेला नाहीये. कारण आज म्हणजे गुरुजींसारख्या व्यक्तीचे सुद्धा 2.5-3 तास कोणी कार्यक्रमाला एवढी मानसिकता म्हणजे कपॅसिटीच नसते बसायची. पण तिकडचे लोक जे येतात ते ऑलरेडी फिल्टर्ड असतात, त्यांना शास्त्रीय भारताबद्दल एक आत्मीयता असते. जे मी म्हणलं 800 लोक ते पूर्ण 2.5 तास कार्यक्रमात पूर्ण म्हणजे शांतपणे बसून ऐकत असतात. हे 2021 ला कोविड झाल्यानंतर म्युझियम रिटबर्ग झ्युरिकला कार्यक्रम झाला होता, तिथेही असाच अनुभव आला होता. तिकडे साधारण 250 ते 300 सीटर ऑडिटोरियम आहे. मला तिकडे अपेक्षा होती की निदान 50% भारतीय येतील ऐकायला, पण तिकडे 2 ते 3 भारतीय होते आणि बाकी सर्व स्विस लोक होती ऐकायला. पण मला खूप आनंद होतो की तिकडे जाऊन सुद्धा मी भारतीयांना ऐकवण्यापेक्षा तिकडे युरोपियन ऐकतात, इथे भारतीय ऐकतात. म्हणजे तिथे येत नाहीत असं नाही, पण थोडस तिकडचे जे युरोप मधले जे इंडियन्स आहेत थोडं त्यांना व्हरायटीची थोडी सवय लागलेली आहे. म्हणजे मी हे निगेटिव्हली म्हणत नाही, पण त्यांना असं हवं असतं की 10 मिनिटं मी राग वाजवला तर 4 गाणी वाजवावी, मग भजन वाजवावं. पण तसं मला समहाऊ मी गुरुजींकडनं ऑथेंटिक पद्धतीने शास्त्रीय संगीताची तालीम घेतलेली, त्यामुळे कुठलाही आपण कॉन्सर्ट हा त्या वेळीच शास्त्रशुद्ध पद्धतीनेच झाला पाहिजे. तर हे त्याचं एक कारण आहे. पण ओव्हरऑल भारतात असो किंवा परदेशात असो अनुभव सगळीकडे वेगवेगळे येतात, पण सगळेच छान असतात. खरंच खूपच छान. म्हणजे ती एक म्युझिक मध्ये ताकद आहे, शांतपणा किंवा एक बासरीमध्ये सुद्धा तो शांतपणा आहे. बासरी तुम्ही पहाटेच्या वेळी म्हणा किंवा रात्री शांतपणे ऐकण्याचाच एक मेडिटेटिव्ह आहे. बेसिकली ते मेडिटेटिव्ह म्युझिक आहे, कारण ह्याला असा स्ट्रोक नसतो. म्हणजे सतार किंवा संतूरला आपण माहिती तार छेडल्याशिवाय आवाज येत नाही. ह्याच्यामध्ये म्हणून सर्वात जास्ती मेडिटेशन म्युझिक किंवा स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन या पद्धतीचे जे हिलिंग साठी म्युझिक वापरलं जातं ते सर्वात जास्ती इन्स्ट्रुमेंट्स मध्ये सर्व इन्स्ट्रुमेंट मध्ये बासरी हे पहिल्या यायला येते. कारण वोकल्स नंतर बासरीच आहे. म्हणजे या पद्धतीच्या म्युझिक साठी म्हणजे एंटरटेनमेंट, मनोरंजन, आत्मरंजन प्लस हिलिंग असे सर्व गोष्टींसाठी बासरी म्हणून कदाचित श्रीकृष्णाने सुद्धा बासरीची निवड केलेली असेल. अगदी बरोबर, अगदी. आणि 100% आपण आजच्या जमान्याचा शब्द वापरायचा, 100% ऑर्गॅनिक आहे बासरी. म्हणजे बासरी हे वाद्यात कुठल्याही प्राण्याला काही इजा करून किंवा प्राण्याचं शिंग किंवा प्राण्याचे केस किंवा कातड हे वापरलेलं नाही. म्हणून ती पवित्र म्हणण्याचं कारण हेच आहे. कारण आज तुम्ही बघितलं सतारीत जुन्या काळाचे तंबोरे आणि सतारीमध्ये हस्तिदंत वापरायचे, आता ते अलाउड नाहीये, बँड आहे. पण अशाही काही लोकांकडे सतारींची किंवा तानपुऱ्यांची कलेक्शन्स आहेत 150-200 वर्ष जुने, त्यात हस्तिदंत ओरिजिनल आहे. किंवा काही वाद्यांमध्ये सांबार शिंग, तबल्याला वरती कातड असतं. त्यामुळे श्रीकृष्णाने हे वाद्य निवडण्याचं मला कारण हेच वाटतं की ते पूर्णपणे ऑर्गॅनिक आपण म्हणू शकतो, की कुठलेही तार नाही, चामडं नाही, शिंग, कुठल्याही प्राण्याचे केस नाहीत त्यात. खरंच त्यामुळे ती खूप जास्ती रिलेट होते. आणि शांतपणा जो बासरी ऐकल्यानंतर मनात न येतो तो एक स्थिरपणा जो आहे तो सगळा येतो. पण मला असं नेहमी वाटतं की जेव्हा गिटारची कॉन्सर्ट असते तेव्हा एक व्यक्ती गिटार घेऊन येतो किंवा आणि सतार किंवा कुठलेही म्हणजे कॉन्सर्ट असेल तर एकच असतं. आज मी इथे एवढी व्हरायटीच्या बासरी बघतीये, तर हे नेमकं काय आहे? याचं कारण असं आहे की हार्मोनियम किंवा सितार, हार्मोनियमचं जर उदाहरण घेतलं तर सर्व पट्ट्यांमधनं हार्मोनियम वाजवता येते. आता थोडक्यात आपल्या दर्शकांना पट्टी म्हणजे काय हे जर एक्सप्लेन करायचं झालं तर त्याचा एक वेगळा सेशन होईल 1.5-2 तासाचा. मी थोडक्यात मी समजावून सांगतो की आपले जे 7 स्वर आहेत, सारे गम पद नि सा, हे शुद्ध स्वर आहेत आणि याला जोडून 5 विकृत स्वर असतात. म्हणजे ज्याला आपण 4 कोमल स्वर आणि 1 तीव्र, म्हणजे 7 शुद्ध स्वर, 4 कोमल स्वर आणि 1 तीव्र असे धरून टोटल 12 स्वर आहेत. पण लेमॅनला 7 स्वरच माहिती असतात, सप्तसूर, सारेगम पध नि सा. तर हे जे 12 स्वर आहेत टोटल, म्हणजे 7 आणि 5 12चा जो हिशोब आहे, तर त्या सर्व स्वरांमधनं म्हणजे ते थोडक्यात फ्रिक्वेन्सीज आहेत, विशिष्ट फ्रिक्वेन्सीज आहेत. समजा आता तुम्ही काळी एक पांढरी एक असं बोली भाषेत तुम्ही जर ऐकलं असेल तर काळी म्हणजे तुझी गाण्याची पट्टी कुठली, हे जे बोली भाषेत मराठीत आपण प्रश्न विचारतो, तर पूर्वीची लोक
आपण आताच्या जमान्यात पियानोच्या कीज म्हणतो, पण पूर्वीच्या जमान्यात पट्टी म्हणायचे. हार्मोनियमची किंवा पेटीची कुठली पट्टी. तर पट्टीचा अर्थ काय की तुम्ही जर नीट ऑब्झर्व केली की तुमच्या घरात जर हार्मोनियम असेल तर ऑब्झर्व करा, सगळ्यात डावीकडनं तुम्ही जर बघितलं तर 7 पांढऱ्या पट्ट्या असतात, म्हणजे 7 पांढऱ्या कीज, आणि त्या 7 पांढऱ्या कीजच्या वरती 5 काळ्या पट्ट्या असतात. म्हणजे 7 आणि 5 12चा जो हिशोब आहे, तर त्या 12 युनिक फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि आता हार्मोनियम मध्ये मी समजा काळी 3च्या पट्टीत वाजवायला सुरू केलं, म्हणजे काय, सगळ्यात डावीकडनं 3री काळी पट्टी, तर तो सा मानून तिथनं मी सारेगम पधनिसा वाजवू शकतो. तीच हार्मोनियम न बदलता मला कोणी म्हणलं पांढरी 3च्या पट्टीत गा किंवा वाजव, तर मी डावीकडनं 3री पांढरी पट्टीपासून सारेगम पधनिसा त्याच वाद्यावर, हार्मोनियम चेंज नाही करायला लागत. आता अजून एक उदाहरण म्हणजे ही पांढरी 3ची बासरी आहे. तर पांढरी 3ची बासरी म्हणजे काय की याची 3 छिद्र मी जेव्हा कव्हर करून ब्लो करतो तेव्हा हा जो सा वाजला, सा, तो विथ रिस्पेक्ट टू पांढरी 3. पण जेव्हा गाण्यांमध्ये असं होतं किंवा आमच्या शास्त्रीय संगीतात बासरी बदलायला लागत नाही, पण हे जे गाण्यांचे उपशास्त्रीयचे प्रोग्राम्स होतात तेव्हा वादक गायक चेंज होतो किंवा गाणी पण चेंज होतात. समजा एक गाणं पांढरी 3 मध्ये असेल तर मी ही बासरी, किंवा जर छोटी ची गरज असेल तर मी छोटी पण पांढरी 3ची वाजवणार. पण जेव्हा गाणं बदललं जातं किंवा गायक बदलतो, समजा त्याची पट्टी जर काळी 3 असेल तर मग मी ही बासरी निवडणार. म्हणजे बरं कायम तुम्ही रियालिटी शोज जे होतात सारेगमप, इंडियन आयडॉल, त्यात बासरी वादकाच्या साईडला एक बॉक्स असतो. त्याचं कारण हेच की एक बासरी एकाच पट्टीत वाजते आणि हार्मोनियम प्लेअरला पट्ट्या चेंज नाही करायला लागत, तो फक्त की चेंज करतो. म्हणजे समजा तो डावीकडनं 3री पांढरी पट्टीला जर 6 मानत असेल, समजा कोणी काळी 5 मध्ये गायला आलं पुढचा गायक, किंवा गाणं पुढचं काळी 5 मध्ये असेल तर तो दुसऱ्या पट्टीपासून सारेगम असं धरतो. तो आम्हाला बासरी बदलायला लागते. आणि सतार आणि ही जी तारवाद्य आहेत ती यांना थोडी लिमिटेशन, प्रत्येक स्केल मध्ये ती वाजू शकत नाहीत, पण एक स्केल चेंज म्हणून टेक्निक आहे. त्यांनी ते दुसऱ्या फ्रेट जे आपण म्हणतो पडदे, त्याचे सतारीचे जे पडदे असतात, तर त्या वेगळ्या पडद्यापासून तुम्ही त्याला 6 मानून तुम्ही तसं चेंज करू शकता. म्हणून सतारी सारखी बदलायला लागत नाही. म्हणजे या सगळ्याच बासऱ्या वेगवेगळ्या स्केल, करेक्ट, वेगवेगळ्या पट्ट्यांच्या. पट्टी म्हणजे स्केल, म्हणजे वेस्टर्नच्या किंवा आजच्या जमान्यात त्याला स्केल म्हणतो. बरोबर. आणि पूर्वीच्या काळात पट्टी, की कुठली पट्टीत वाजवणारे किंवा कुठल्या पट्टीत तुम्ही गाणारे, याचं म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा की कुठली स्केल आहे, किंवा वेस्टर्न म्युझिशियन असं विचारेल की कुठल्या की पासन गाणार आहे, आणि आपण विचारू कुठल्या पट्टीपासून गाणार आहे. कारण सर्व गोष्टी हार्मोनियम शी कम्पेअर का केल्या जातात, कारण व्हिज्युअली दिसतं. म्हणजे आज मी म्हणलं पांढरी 3ची बासरी, तर अशी पांढरी 3 बघून तुम्हाला कळणार नाही पांढरी 3 कुठे आहे याच्यात. तर पांढरी 3चा सा कधी वाजेल, जेव्हा मी डेमॉन्स्ट्रेट करीन तुमच्यावर, जेव्हा मी पहिली 3 बोटं बंद करून जेव्हा मी वाजवीन तेव्हा मी पांढरी 3चा सा वाजवला म्हणेन. पण तुम्ही हार्मोनियमचा नुसता जरी फोटो बघितला किंवा गुगलवर सर्च करून त्याची इमेज बघितली तरी तुम्ही तो लोकेट करू शकता, असं बघू शकता डोळ्यांनी, हा पांढरी 3चा सा आहे. त्यामुळे सर्व गोष्टी एक्सप्लेनेशन साठी पियानोच्या कीज किंवा हार्मोनियमच्या पट्ट्या या खूप सोप्या पडतात. आणि या बासरीमध्ये मला अजून एक म्हणजे मगापासून मी ऑब्झर्व करते की तुम्हाला आतून सगळं तो प्राण त्याच्यात फुंकावा लागतो, तेव्हा ती खूप जास्ती सुरात वाजते. तर याच्यासाठी काही विशेष अभ्यास किंवा विशेष टेक्निक वापरावं लागतं का? हा, म्हणजे 2-3 गोष्टी, की एक म्हणजे तुमचं पोस्चर ताठ पाहिजे. आता ही मुलाखत आहे म्हणून मी खुर्चीत बसलोय. सगळ्यात योग्य पद्धत अशी आहे की तुम्ही खालती मांडी घालून बसलं पाहिजे आणि पाठीचा जो कणा आहे तो ताठच नाही तर तो इतका ताठ पाहिजे, म्हणजे पूर्ण ताठ पाहिजे. आणि तुमचा हा हात म्हणजे कृष्णाच्या, म्हणजे भगवान श्रीकृष्णाची जसं पोस्चर असतं ते तुमचं पोस्चर पाहिजे. हे असं पोस्चर असेल तर तुम्हाला पूर्ण बेसिकली श्वास घेता येतो. आणि श्वास घेता आला की पुढच्या गोष्टी कारण जेव्हा तुम्ही क्षणाला श्वास थांबवता त्या क्षणाला बासरीतनं आवाज थांबतो आणि गाण्याच्या बरोबर दुप्पट ते 2.5 पट श्वास तुम्हाला वापरायला लागतो बासरीत. कारण गाणं गाताना आपल्या वोकल कॉर्ड्स म्हणजे आपल्या गळ्यातनं श्वास बाहेर येत असतो, पण चक्क तुम्ही जेव्हा फुंकता तेव्हा जास्ती खर्च होतो तो. त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगतो की सगळ्यांचं हे असतं की आम्हाला श्वास कमी पडतो किंवा आम्हाला हे मॅनेज होत नाही, सिंक्रोनायझेशन होत नाही. तेव्हा मी सांगतो की ती फ्रेज तुम्ही गाऊन बघा, की जसं की
सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. हे जर मी एका श्वासात गाऊ शकलो तर तुम्ही बासरीत अर्धच वाजवू शकणार, कारण तुम्ही चक्क फुंकताय. आणि मग त्याच्यात बाकी पोस्चरल टेक्निक्स असतात किंवा तुम्ही बोटं काय पद्धतीने बंद करताय, की जसं तुम्ही असं बटन दाबल्यासारखं जर असं केलं तर बासरीतनं स्वर चांगले येत नाही. जसं की उदाहरण, पण जर तुम्ही तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, की ही जी मी मान हा जो एक फ्लो मध्ये वाजवतो, ह्या सगळ्या गोष्टी उघड बंद, ओठांवरचा कंट्रोल, जिभेवरचा कंट्रोल आणि श्वासावरचा, हे म्हणजे पूर्ण शरीरातलं म्हणजे पूर्ण वापरलं जातं. म्हणजे एक प्रकारचा योगा होतो असं गुरुजी म्हणतात. कारण अशी कुठलीच वाद्य नाही, सनही सोडलं तर मला वाटत नाही की भारतीय असं कुठलं वाद्य आहे की ज्याच्यात ताठ बसून दोन्ही हात, जीभ, ओठ आणि श्वास ह्या सर्व गोष्टी, कारण तबला वाजवताना आपण हाताने वाजवतो, त्याला फक्त पोस्चर नीट असणं गरजेचं आहे, सतार, गायन, पण सर्व वापरलं जातं याचं. एक प्रकारचा योगा होतो. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडनं जर चुकून जास्ती रियाज झाला तर तो आपल्या फुफ्फुसांना चांगलाच आहे. बरोबर आहे. सही, एकदम मस्त. वाद्याची ताकदच इतकी जबरदस्त आहे की तुम्ही एका वाद्यातनं अनेक प्रकारचे मूड्स क्रिएट करू शकता. बरोबर आहे. तर मला स्वतःला खूप अट्रॅक्शन आहे की नेमकं आपण अनेकदा चित्रपटात बघतो. आता मी चित्रपट हे माध्यम घेते कारण की चित्रपट खूप पटकन रिलेट होतो आणि चित्रपटातले असे अनेक प्रसंग असतात की जिथे हॅपी असतं तिथे खूप छान बासरी अशी मागे वाजत राहते. पुन्हा कुठे दुःखी प्रसंग असतो तर तिथेही बासरी तितकीच इफेक्टिव्हली घेतली जाते आणि पुन्हा एक्सायटेड फॉर्म मध्ये सुद्धा ती तितक्याच जबरदस्तरित्या वाजवली जाते. तर त्याची एक छोटीशी झलक आमच्या श्रोत्यांसाठी. तुम्हाला खूप त्रास देते मी आज, पण मला हे खूप जाणून घ्यायचंय सगळ्या गोष्टी आणि बघायच्या आहेत, तर तुम्ही सादर करून द्या. तुमचा जो प्रश्न होता की चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड स्कोअर ज्याला आपण म्हणतो, बॅकग्राऊंड म्युझिक, की एक सीन चालू आहे आणि त्याच्या मागे जर काहीच म्युझिक नसेल तर त्या सीनचा सगळा पंच निघून जातो किंवा फीलच येत नाही त्या सीनचा. तर कुठला प्रसंग चालू आहे त्या पद्धतीने म्युझिशियनला, म्हणजे जर बॅकग्राऊंड स्कोअरला बासरी असेल, सतार असेल किंवा गायनाचे म्हणजे वोकल्स असतील, तर त्या पद्धतीने विचार करून कलाकाराला प्लेबॅक वादन करायला लागतं. या गोष्टीला आपण म्हणतो प्लेबॅक वादन. जसं प्लेबॅक सिंगिंग असतं तसं बॅकग्राऊंड स्कोअरला प्लेबॅक म्युझिक म्हणतो आपण त्याला. तर उदाहरण म्हणून की जर हॅपी प्रसंग म्हणजे आनंदाचा प्रसंग असेल तर त्याला कुठलं म्युझिक सुटेबल होऊ शकतं, तर त्याचे एक दोन झलक. किंवा याला थोडासा आपल्याला पहाडी फिलिंग द्यायचा असेल, फोक पद्धतीचा, तर त्याच्यात आपण असे काही ऑर्नामेंटेशन टेक्निक्स वापरू शकतो की फील हाच ठेवून पण याच्यात थोडं अजून आता हेच जर सीन थोडासा दुःखद प्रसंग असेल तर मी एक तुम्हाला झलक वाजवून दाखवतो, तुम्हाला सगळ्या श्रोत्यांना लक्षात येईल की अशा पद्धतीचं म्युझिक कुठे तुम्ही ऐकलेलं आहे.
तर सीनला मॅचिंग म्युझिक जे आपण म्हणतो तर ते तसं करायला लागतं कलाकारांना. आणि हेच थोडंसं अपबीट आणि थोडी एनर्जी हवी असेल तर, आणि मग त्याच्यात सुद्धा आपल्याला दुःखद किंवा प्लेफुल, चिअरफुल, रोमॅन्टिक म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्या शेड्स नवरस आहेत. सगळे. हा, नवरस आहे. तर त्याच्यात आपण वेगवेगळ्या स्पीडनी किंवा काही ब्रीदिंग टेक्निक्सनी असं करू शकतो आपण की किंवा हे करू शकतो. किंवा अजूनही काही असे टेक्निक्स आहेत की वेगवेगळ्या आपण पद्धतीने आवाज काढू शकतो. जरी हे शास्त्रीय संगीताच्या नियमांमध्ये बसलं नाही तरी पण हा प्रयोग करायला काही हरकत नाही की काही ठिकाणी त्याची गरज असते. या व्यतिरिक्त सुद्धा काही अशा टेक्निक्सनी आपण वेगवेगळे इफेक्ट जे आजच्या मूवीज मध्ये गरजेचे आहेत, जे शास्त्रीय संगीताच्या व्याख्यांमध्ये बसत नाही पण आपण तसे करू शकतो. तर ते म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा इफेक्ट्स आपण करू शकतो बासरीमध्ये. म्हणजे काय आहे ना, डोळे बंद करावे आणि फक्त ऐकत राहावं अशी सिच्युएशन आहे आज खरं. आणि तो कामनेस पण त्याच्यात, आणि प्रत्येक म्हणजे मूडही लगेच रिलेट होतो. अगदी बरोबर. खरंच खूपच छान ताकद आहे ह्या सगळ्या बासरीची म्हणूयात किंवा या सगळी. तर खूप अमेझिंग, म्हणजे व्यक्त करायला शब्द नाहीयेत. खूप मजा येते हे सगळं ऐकताना. खूप खूप आभार तुमचे, म्हणजे इतकं छान तुम्ही ऐकवताय मला. खरंच खूप छान जर्नी हा सगळा, आणि ऐकताना खूप मस्त वाटतंय. आज आज तुम्ही फुल टाइम हे सगळं एन्जॉय करताय, राईट? तुम्ही एक पूर्ण वेळ बासरी वादक म्हणून आज काम करताय. याबरोबर तुम्ही तुमचे छंद पण तितकेच छान जोपासताय. तुम्ही आज आल्यानंतर एका कलाकाराचं घर कसं असावं याची एक छोटीशी ग्लिम्स पण मी आपल्या प्रेक्षकांसाठी राखून ठेवली, म्हणजे दाखवणार आहे. तर ती एक प्रत्येकाची जी म्हणतो ना आपण की जागोजागी ती कलात्मकता दिसते, ती तुमच्या घरातही दिसतेय. तुमच्या बंगल्याचं नावही विस्लिंग वूड आहे की जिथे ती कलाकाराची प्रचिती येते. तर त्याबरोबर तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या छंदासाठी पण देता, आणि तुमचं गार्डनिंग पण एक छंद आहे जो सतत दिसत असतो. तर फुल फ्लेज करताय म्हणून हे सगळं करता येतंय ऑब्विसली, कारण की 10 ते 6 नोकरी करणारा माणूस तर या सगळ्या गोष्टी एन्जॉय करूच शकत नाही. म्हणजे आज मला तुमचं आयुष्य खूप भारी वाटतंय, कारण की तुम्ही तुमचा कला पण जगता आहात, त्यातनं अर्थार्जनही होतंय, आणि सायमल्टेनियसली तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकताय, तुमच्या मुलीसाठी वेळ देऊ शकताय, आणि तुमच्या हॉबीज साठी वेळ देऊ शकताय. तर याविषयी थोडं सांगा. याविषयी थोडं सांगायचं तर याला म्हणजे मी एक शब्द आपण म्हणू शकतो आजकालच्या जमान्यात पॅशन प्रेनर, म्हणजे आपण एंटरप्रेनर असं जे म्हणतो की तसं पॅशन जी आपली प्रोफेशन मध्ये कन्वर्ट होते त्याला पॅशन प्रेनर म्हणतात. आणि हे जे तुम्ही म्हणलात ते जरी खरं असलं की वेळ देता येतो, तर पण त्याच्या उलट विरुद्ध होतं माझं की माझ्यासाठी तो कायम स्ट्रगल असतो की वेळ कसा काढायचा. याचं कारण असं आहे की मी बासरीचा जो डे टू डे रियाज करतो ती माझी पॅशन आहे. म्हणजे असं होत नाही की मला कोणीतरी किंवा माझ्या बॉसनी मला सांगितलेलं आहे की आज 12 तास बासरी वाजवायची, ती मी जेवढी वाजवतो तेवढी मला कमीच वाटते. म्हणून तो बिझीनेस जो आहे की मी व्यस्त असतो, ह्याचं कारण असं आहे की म्हणलं तर व्यस्त असतो, पण मी एखाद दिवशी म्हणलं की आज काहीच करायचं नाही तर ते माझ्या हातात आहे. हा कन्व्हिनियन्स जरी असला तरी मी तो कधी घेत नाही. मला कायम असंच होतं की 2 मिनिटं मिळाले तरी माझ्या हातात बासरी असते. आणि आता बाकीचं जे आहे की रियाज हा घरी बसून केला जातो, त्याच्यासाठी ऑफिसमध्ये किंवा अशी काही कॉन्सेप्टच नाही की रियाजासाठी मी कुठेतरी बाहेर जातोय रोज, जसे वर्किंग प्रोफेशनल्स असतात. तर त्याचा एक प्लस पॉइंट नक्कीच होतो की माझ्या बंगल्यामध्ये माझा स्टुडिओ जिथे आता आपण आपली मुलाखत घेतोय, तर हे दिवसभर माझी ऍक्टिव्हिटीज चालू असताना मधून मधून जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी गार्डनिंग करतो, जी माझी हॉबी आहे. आणि माझ्याकडे आता बंगल्यात साधारणपणे 6 इंची रोपापासून 15 ते 18 फुटी पाम पर्यंत जर सर्व झाडं मोजली तर साधारणपणे 400 आहेत. आणि मला ते पोट भरत नाही, त्यामुळे मला माझे घरचे म्हणतात की थोड्या दिवसांनी जेव्हा बंगल्याच्या बाहेर पाटी लावायला लागणार आहे की कृपया चप्पल आणि शूज बाहेर काढूनच, म्हणजे रोडवर काढून तुम्ही आत या, कारण सगळीकडे झाडं भरणार आहेत. मी जिथे शक्य असेल तिकडे सगळीकडे झाडं लावलेली आहेत. आणि म्हणजे जसं की आता आपली मुलाखत आहे, मुलाखत संपल्यानंतर
मी थोडं गार्डनिंग करू शकतो. म्हणजे माझ्याकडे हा ऑप्शन राहतो, बरोबर. कारण मी माझ्यासाठी करतोय आणि असं काही टार्गेट किंवा असं कोणी मला दिलेलं नसतं. हा एक नक्कीच कन्व्हिनियन्स आहे. बरोबर. पण तसं बघायला गेलं तर माझं जे रुटीन आहे ते मी सकाळी साधारणपणे 6ला उठतो आणि माझं पहिला सगळ्यात लवकरात लवकर मी कुठलं जर क्लास घेतला तर तो 6:30ला घेतो. 6:30 म्हणजे माझ्याकडे परदेशातनं लोक शिकतात, USA आणि कॅनडा, त्यांचा 6:30चा स्लॉट असतो. जर एखाद दिवशी माझा क्लास नसेल तर मी रियाजाला बसतो. तर मग जो माझा दिवस सकाळी 6ला सुरू होतो तो रात्री 9:30 पावणे 10 पर्यंत एवढंच करतो मी, की बासरी वाजवणे, रियाज करणे, संगीताचा विचार करणे, क्लास घेणे किंवा अशा काही ऍक्टिव्हिटीज असतात किंवा कॉन्सर्टच्या रिहर्सल्स असतात किंवा मग काही ऍडमिन वर्क सुद्धा करायला लागतं, की माझ्या कुठल्या टूर्स असतील तर त्याला जे काही लॉजिस्टिक मॅनेजमेंट, तिकीट्स बुक करणे, हे झालं का ते झालं का, ह्याच्यातही थोडासा वेळ जातो, त्यातला नाही असं नाही. मेल्स करणे, व्हॉट्सअप करणे, कारण आत्ताच्या जमान्यात सगळ्यात मोठं हे डिस्ट्रॅक्शन आहे, जे मला गुरुजींकडे त्यांचा क्लास चालू असताना बघून असं वाटतं की आपल्याला असं जमलं पाहिजे, की गुरुजींना असं 8-8 तास आठवण येत नाही फोनची. बऱ्याचदा त्यांनी स्विच ऑफ केल्यावर 2-2.5 दिवसांनी लक्षात येतं की अरे फोन राहिलाय ऑन करायचा. पण त्यांची आज लेव्हलच अशी आहे की त्यांच्यापर्यंत जो मेसेज पोचवायचा आहे तो बरोबर पोचतो. कारण त्यांचं ते नेटवर्क खूप नेटवर्क आहे आणि लोकांना त्यांची गरज आहे. त्यांना बरोबर कार्यक्रम. पण आज आमच्यासारख्या कलाकारांना असं करून चालत नाही. मी 5 दिवस माझा फोन बंद नाही करू शकत, इच्छा असू नये. कधीतरी असं वाटतं की असं करून बघावं की डिटॉक्स फोन पासून, पण ते तसं होत नाही. पण एनिवेज विषय आपला इथनं निघाला की हॉबीज आपल्या काय होत्या. तर त्या गार्डनिंग व्यतिरिक्त अजून एक माझी हॉबी आहे ती म्हणजे एक्सरसाइज. म्हणजे मी घरात जिम आहे. हो, घरात जिम आहे आणि माझे वडील हे त्यावेळेचे जुडो चॅम्पियन होते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आणि त्यांचं आंतरराष्ट्रीय एका कॉम्पिटिशनलाही सिलेक्शन झालं होतं. पण काही कारणाने, थोडं राजकीय कारणाने त्यांना पुढे जाऊ दिलं नाही, नाहीतर ते एशियन गेम्स आज खेळले असते नक्की. पण त्यावेळेला थोडेसे त्या विषयामध्ये नको जायला. पण आमच्या घरी एक्सरसाइजचं प्रचंड आहे, कारण माझे पणजोबा कुस्ती खेळायचे, माझे आजोबा रोज 1000 जोर आणि 1000 बैठका मारायचे, माझे वडील रोज साधारण 4 ते 6 तास जुडो खेळायचे त्यावेळेला. म्हणजे ते जुडो चॅम्पियनच होते. म्हणजे पुण्यात त्यांचं नाव असं होतं की अरविंद वर्तकांची जर बाउट डिक्लेअर झाली तर म्हणजे जिंकणं शक्यच नाही त्यांच्या आगे. म्हणजे एवढे अनडिफिटेड होते ते. आणि त्यामुळे त्यांनी आम्हालाही जुडो शिकवला आणि मी जवळजवळ 8 ते 10 वर्ष जुडो खेळलो. त्यांच्या इतका अजिबात मी खेळलो नाही, पण मी चांगला खेळू शकायचो. कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स म्हणून मी खेळलो, बऱ्याच कॉम्पिटिशन जिंकलो सुद्धा. पण माझं, जसं मी आधी मेन्शन केलं, की माझं संगीताचा ओढा इतका आहे की त्याच्या पुढे सगळं फिकं होतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर मला कुकिंग सुद्धा आवडतं. मी मधून अधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असतो. आणि शास्त्रीय संगीत हे 99% उपज संगीत आहे, इम्प्रोवाइज्ड आहे. त्यामुळे मला कुकिंग रेसिपीज मध्ये सुद्धा ती वाचून किंवा इंटरनेटवर शोधण्यापेक्षा वेगवेगळे स्वतःहूनच प्रयोग करायला आवडतात. त्यामुळे कुकिंग ही एक हॉबी म्हणू शकता. एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज मी 1.25 ते 1.5 तास करतो. आता जुडो सोडून खूप वर्ष झाले, कारण त्या स्पोर्ट्स मध्ये ऑफिशियली तुम्हाला हात मोडायची परवानगी असते आणि बेशुद्ध पडायची. हे माझ्या संगीताला चालणार नाही. त्यामुळे मी जुडो सोडलाय. 8 ते 10 वर्ष आली. आणि त्याच्यानंतर मी रेग्युलर वेट ट्रेनिंग, योगा आणि काही भारतीय एक्सरसाइज, ज्यांनी भरपूर वादनासाठी पण मला स्टॅमिना मिळतो, ते म्हणजे बैठका. जे आपले म्हणजे बरेच लोक फॅन्सी जिम्स मध्ये जातात, पण मला असं कुठेतरी वाटतं की ते प्रोटीन्स आणि त्या केमिकल पावडर खाण्यापेक्षा आपण जर इंडियन एक्सरसाइजेस केले, की बॉडी वेट एक्सरसाइज, जशा पुशअप्स आहेत, जोर आहे, बैठक आहेत, आणि मग थोडंसं वेट ट्रेनिंग आणि योगा, अर्थातच योगा, प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा एक वन ऑफ द हॉबीज आहे माझी. आणि एक चौथी हॉबी म्हणजे बायकिंग, जी मला करता येत नाही. माझ्याकडे एक स्पोर्ट्स बाईक आहे 1000 cc ची. पण संगीत, माझं प्रोफेशन बासरी वादन असल्यामुळे थोडं जरी काही बोटाला झालं तरी सगळ्यांसाठीच हात महत्वाचे असतात, पण कलाकारासाठी ते का महत्वाचे. आणि मी काय अर्थाने म्हणतोय की अगदी तुमचं बोट, अगदी हेअरलाईन जरी फ्रॅक्चर केलं कुठल्या कलाकाराचं,
तरी ते वादनासाठी त्या प्रिसिजनसाठी ते परत तसंच्या तसं रिपेअर होत नाही. बरोबर. पण हे नॉर्मल वर्किंग प्रोफेशनलचं असं काही दुर्दैवाने झालं तर त्याला रोजच्या कामांमध्ये फरक पडत नाही अडथळा नाही की येणार. अडथळा येणार नाही की मीटिंग अटेंड करायला, टायपिंग करायला, गाडी चालवायला. पण कलाकाराला त्या प्रिसिजननी हात चालायला लागतो आणि तो शेवटपर्यंत चालायला लागतो. बरोबर. त्यामुळे बायकिंगचं माझं असलं तरी मी फक्त सिटीत चालवतो. मी कुठेही बाहेर राईड्सला इच्छा असूनही जात नाही. म्हणजे माझे बरेच मित्र विचारतात किंवा माझ्यावर विनोद पण करतात की तू स्पोर्ट्स बाईक घेऊन पुण्याच्या म्हणजे क्राऊडेड स्ट्रीट्स वर चालवतो तर घेतली कशाला आहे ती. पण एक मनात हॉबी होती, एक बकेट लिस्ट जे म्हणतो बरोबर आहे. की टिक मार्क झाली. टिक मार्क की घ्यायची होती ती घेतली. आता ती मी किती चालवतो याने मला काही वाईट वाटत नाही, पण मला ती थोडी का होईना चालवली तरी आनंद मिळतो. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी जपल्या तर ती कला अजून पुढे अगदी येता बरोबर, येईल. अगदी बरोबर. बरोबर आहे. खूपच छान. आणि आता पुढे कसं ठरवलंय तुम्ही की आता हे बासरी मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचावी, तर यासाठी तुमचा काय प्रयत्न अगदी आहे? बरोबर. तर मला गुरुजींनी एक दिवस आम्ही बसलो होतो तेव्हा असाच एक विषय निघाला. मी गुरुजींना म्हणलं की आता मी तुमच्याकडे शिकायला लागलो आणि अजूनही शिकायचं आहे आणि हे चालूच राहणार. बरोबर. तर मला ज्या काही लोक विचारतात किंवा इन्क्वायरीज आपण म्हणू की तुम्ही म्हणजे शिकवाल का, तर मला ते नाही म्हणणं जड जातं. कारण मी जेव्हा बघतो की तुम्ही इतका वेळात वेळ काढून जेव्हा शिकवता आणि तुम्ही जेव्हा म्हणता की मला वेळ नाही, असं कधीही गुरुजींचं हे वाक्यच नाही. म्हणजे त्यांच्या डिक्शनरीत हे वाक्य नाही की मला वेळ नाही आणि मी शिकवत नाही. जेवढा वेळ मिळेल. म्हणजे मध्ये एक असं एक मला अजूनही आठवतंय, साधारणपणे 2016 किंवा 15 त्या काळात, त्या महिन्यात त्यांना 21 कार्यक्रम होते जानेवारी महिन्यात आणि 21 कार्यक्रम वाजवून उरलेले 10 दिवस त्यांनी क्लास घेतला होता. आणि ते कार्यक्रम म्हणजे आज दुबईला तर उद्या वाराणसीला, परवा बेल्जियमला, असे कार्यक्रमांमधनं सुद्धा त्यांनी वेळ काढला होता. त्यामुळे हे माझ्या मनात कायम असायचं की गुरुजींसारखंच आपल्याला, म्हणजे ते माझे आयडॉल आहेत सर्व अर्थाने. तर हे माझ्या डोक्यात होतं. मी गुरुजींना त्यांचं मत विचारलं की मी काय करावं, की मी शिकू का शिकू नको, कारण तुमची म्हणजे मी कधी परवानगी काढली नाहीये. त्यामुळे मी लोकांना सांगतो की मी सध्या शिकवत नाही, काही वर्षांनी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पण आजकाल खूप जण विचारायला लागलीत तर काय करू. तर गुरुजी म्हणले अर्थातच तू शिकवायला पाहिजे. मला गुरुजींनी एक सांगितलं, सौरभ एक ध्यान में रखो कि हर आदमी जो आपके पास आता है और इच्छा व्यक्त करता है कि मुझे सीखना है, उसको सिखाओ. कभी किसी को इग्नोर मत करो या कभी किसी को ऐसा मत बोलो कि मेरे पास टाइम नहीं है. तो टाइम निकालो, नींद कम करो, लेकिन इस वाद्य का प्रचार और प्रसार करो. तर त्या हे माझ्या डोक्यात ते ज्यांनी वाक्य जे म्हणलं ते पूर्ण कोरलं गेलेलं आहे. कारण ते माझे दैवत आहे. हरिप्रसाद चौरसिया हे माझ्यासाठी दैवत आहे. तर ते डोक्यात होतं. आणि मी 2018ला अकॅडमी म्हणजे नाव दिलं, एक अकॅडमीला काहीतरी नाव असावं, सौरभ्स फ्लूट अकॅडमी असं नाव दिलं. आणि त्याच्या इनॉग्रेशनला मी त्यांनाच आमंत्रण केलं आणि आले गुरुजी. आणि त्याच्यानंतर माझी वाटचाल आणि तो जो बूस्ट म्हणतो तो इतका मिळाला की मला कार्यक्रम तर अर्थातच म्हणजे मिळत होते आणि मिळतातच आहेत. तर त्या जोडीला इतक्या व्हॉल्यूमनी लोक यायला लागली की मी 2 स्टुडंट्स पासून 2018 साली 2 स्टुडंट्सना शिकवण्यापासून सुरू केलं. आणि आता साधारणपणे 350च्या आसपास स्टुडंट्स आहेत. आणि हा नुसता मी नंबर व्हॉल्यूमनी काउंट करत नाहीये. बरेच ह्याच्यात असं सुद्धा कदाचित काही लोक बोलू शकतात की अरे ह्याला फक्त नंबर वाढवायचा आहे, तर असं अजिबात नाही. तुम्ही कुठल्याही माझ्या शिष्याला अपरोक्ष विचारू शकता माझ्या की कसं कसं शिकवलं जातं. माझं कौतुक म्हणून नाही, पण मी जेवढं केवढं मला नॉलेज आहे तेवढं मी पूर्णपणे काही राखून न ठेवता देतो. आणि द्यायचं ठरवलेलं आहे की कोणालाही राखून ठेवायचं नाही, कारण मग तुम्ही जेवढं देता तेवढं तुम्हाला मिळतं पण. आणि तुमच्या गुरुंची ती परंपरा त्यांनी भरभरून दिलं म्हणून. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर आज एवढे शिष्य असल्यामुळे एक फक्त माझ्यासाठी एक होतं की मला रियाजासाठी, स्वतःच्या रियाजासाठी वेळ काढणं हा एक खूप मोठा स्ट्रगल झालेला आहे. पण त्यातनंही मी ती वाट काढतोच आहे आणि प्रयत्न चालू की जास्तीत जास्त माझाही रियाज व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त स्टुडंट्सना मी शिकवलं पण पाहिजे. कारण वेळ असं आहे की काटा कधीही थांबत नाही कोणासाठी, तो चालूच असतो. त्यामुळे तुम्ही जेवढा मी वेळ वाचवायचा प्रयत्न करतो, हे एक कारण आहे की मी बाहेर जिमला जात नाही. जे काय ते सगळं घरी केलेलं आहे. स्टुडिओ घरीच आहे, गार्डन पण घरीच आहे, जिम सुद्धा घरीच आहे. तर माझा पुढचा फ्युचर प्लॅन जर म्हणलं तर ऍज अ कलाकार माझी प्रगती होत राहावी अशी माझा एम आहे की आज जे वाजवलं ते उद्या त्याच्यापेक्षा बेटर आलं पाहिजे, परवा 2 वर्षांनी त्याच्याही पेक्षा बेटर आलं पाहिजे. हे एक. दुसरं
जास्तीत जास्ती लोकांना शिकवायचं. म्हणजे गुरुजींचं जे स्वप्न आहे की हमारा फ्लूट फॅमिली बडा होना चाहिए. अगदी छान. म्हणजे आज अबंडन्स जसा म्हणतो तसं आज इतके बासरी वादक आहेत हे गुरुजींच्या कृपेमुळे. म्हणजे परदेशात हे जे रेकग्निशन आम्हाला मिळतं, म्हणजे मला बरेचदा असे अनुभव येतात की मी परदेशातल्या कुठल्या व्यक्तीच्या कार्यक्रमानंतर ते मला घरी जेवायला नेतात आणि त्यांच्या लिव्हिंग रूम मध्ये गुरुजींची लाईफ साईज ब्लोअप लावलेला असतो. म्हणजे मोठा फोटो लावलेला असतो, जाकीरबाई हरीजी, किंवा त्यांच्या घरी आलेले फोटोज त्यांनी फ्रेम करून लावलेले असतात. म्हणजे आपले गुरु आणि हे सगळे जे गुरु समान लोक आहेत, पंडित भीमसेनजी, उस्ताद झाकीर हुसेन साहेब, हे गुरु समान लोक हे किती कानाकोपऱ्यात पोचलेले आहेत आणि त्यांनी केलं त्यांनी म्हणून आज भारतीय आम्ही उभे संगीताला आहोत. पण इतकं सर्व अगदी दूर खरं. पोहोचवलंय. आणि ते आहेत म्हणून आम्ही आहोत आणि जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही म्हणजे माझ्या परीने मी करत राहणार आहे असा एम आहे. खूप छान. आणि तुमच्या या सगळ्या वाटचालीला अनुस्मी चॅनल कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, तुम्हाला पण सौरभ फ्लूट अकॅडमी मध्ये जर सौरभ सरांकडनं बासरी शिकायची असेल तर त्यांनी अलाउ केलं तर नक्कीच तुम्हालाही शिकता येईल. तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सौरभ सरांचा नंबर आणि SFA स्टुडिओचा ॲड्रेस पण देते. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आणि ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा हा एपिसोड इथेच थांबवतीये. तर खरंच थांबवू नये असंच वाटतंय, पण शेवटही आपण सरांच्याच एका वादनाने करूयात. आजचा हा एपिसोड इथे थांबवते आणि पुन्हा सर, तुम्ही आज इतका छान वेळ दिलात आणि इतकं छान आम्हाला ऐकवलं, त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमचे. मला संधी दिल्याबद्दलही धन्यवाद. खूप खूप छान. तर तुमच्या वादनाने आपण ह्या एपिसोडचा शेवट. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही अनुस्मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही जरूर सबस्क्राईब करा, कारण अशा अनेक दिग्गज लोकांची भेट अनुस्मी चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घडवून आणण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आज सौरभ वर्तकांची मुलाखत ऐकल्यापासून आतून खूप शांत वाटते, त्यामुळे खूप काही बोलत नाहीये. आजच्या एपिसोडमधनं मी तुमचा इथे निरोप घेतेय. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.